तर ज्यांना मी फॉलो करतो म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची मॅनेजमेंट सिस्टम किती भारी होती ना. बिझनेस करणं हे एक स्ट्रगल असतं आणि बिझनेस करताना भरपूर चॅलेंजेस असतात. तुम्ही समजा कंपनीचे एका ओनर आहात आणि तुम्ही बिझनेस करताय, धावता मार्केटमध्ये, धंदा आणताय, खर्च करताय, पण तुम्हाला समजत नाही की तुम्ही किती खर्च केलाय, तुम्ही किती कमवलाय, तर तुम्हाला काय तुमचं पुढचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता का? सीएचं नेमकं काम काय असतं? आणि स्टार्टिंगला तुम्ही केल्यानंतर प्रत्येकजण काय करतं, स्टार्टिंगला विचार करतो मी हे घेणार, मी गव्हर्नमेंटच्या स्कीमनी लोन घेणार, मी इकडनं करणार. पटकन गव्हर्नमेंटच्या लोनमधनं घेणं हे डिफिकल्ट आहे. तसंच बिझनेसचा पण ब्लू प्रिंट तुमचा आताच रेडी पाहिजे, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा. आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की आपण किती जेन्युइन आहोत किंवा आपला बिझनेस किती स्ट्रॉंग आहे. बिझनेसमध्ये पण ब्रँडिंग असतं, बिझनेसमध्ये पण एक इथिक्स असतात आणि बिझनेसमध्ये पण तुमचं एक रूल असतं. तर एआयचा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा बिझनेसमध्ये कसा वापर केला जाऊ शकतो? तर मी एमएसएमई म्हणेन तर एप्रिलपासून एमएसएमई डेफिनेशन चेंज झाली आहे. अप टू 500 करोडच्या कंपन्या एमएसएमईच्या डेफिनेशनमध्ये आल्या आहे. बिझनेसमॅन शुड बी ऑलवेज कीप हिज माइंड ओपन टू लर्न द थिंग्स. जो माणूस त्याचं डोकं ओपन ठेवतो आणि शिकतो ना, तो पुढे जाऊन सक्सेसफुल होतो. त्यांचं एक कॉस्ट असतं किंवा काय असतं. जर बिझनेस ग्रो करायचं तर मॅनेजमेंटचं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे बिंग मराठी माणसं, वी आर व्हेरी ऑनेस्ट, वी आर व्हेरी डेडिकेटेड. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आज आपल्याला सीए या फील्डबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आम्हाला सांगा, तुमची सीए म्हणून सुरुवात कशी झाली? ओके. कसं आहे की सीए हे प्रोफेशनल डिग्री आहे. बरोबर. जेव्हा मी शिकत होतो म्हणजे 10वी झालं पहिला स्टेप, नंतर 12 BCom. सो मला तेव्हा माझ्या डोक्यात एक चालू होतं की मला बिझनेस करायचा आहे, मला जॉब कुठे करायचं नाही आहे, मला बिझनेसमध्ये काहीतरी करायचं आहे. सो प्रत्येक माणूस बिझनेस करणं हे एक स्ट्रगल असतं आणि बिझनेस करताना भरपूर चॅलेंजेस असतात. सो आणि त्यामध्ये आपण मराठी माणसं म्हटलं की त्यात अजून एक चॅलेंज, बिकॉज आपलं प्रत्येक मोस्टली बिझनेस हे फर्स्ट जनरेशन असतं. फर्स्ट जनरेशनचं जे दुःख असतं बिझनेस करायचं, हे आपण जगाला माहिती आहे की फर्स्ट जनरेशन बिझनेस करणं एवढं इझी नाही आहे. सो मी विचार करतो की काय केलं पाहिजे, की मला बिझनेस करायचं तर मी काय केलं पाहिजे. माझ्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की मी थोडा फ्युचरचा विचार करतो. सो मी 12वीला असताना किंवा 12th असताना विचार करतो मी मला जॉब नाही करायचं, बिझनेस करायचं. तर मला तेव्हा असं समजलं की सीए ही डिग्री आहे ना, ही जर आपण केलं सीए वगैरे तर आपल्या बिझनेसमध्ये कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे कोणतीही गोष्टमध्ये आपण बघा ना, जसं आपले आई वडील म्हणतात, आपले मोठी माणसं म्हणतात, तुम्ही ज्या इन्व्हायरमेंटमध्ये असता त्या इन्व्हायरमेंटसाठी तुम्ही होता किंवा त्या इन्व्हायरमेंटचा तुमच्यावर फरक पडतो. तसं विचार केला तर मला बिझनेसमॅन बनायचं आहे किंवा मला मोठा होऊन बिझनेस करायचं, तर मला तो इन्व्हायरमेंट लागेल, तो ग्रुप लागेल. तर मला असं वाटलं की सीए ही डिग्री आहे ना, ती मला कुठेतरी त्या बिझनेसमॅनच्या इन्व्हायरमेंटमध्ये घेऊन जाईल आणि ऑफकोर्स त्या अनुषंगाने मी सीए चालू केलं. ओके. असं. ओके. तुम्ही सीए व्यतिरिक्त कंपनी सेक्रेटरी, DISA आणि कायद्याचं शिक्षण घेतले, तर हे सगळं कसं मॅनेज केलं? आता जसं तुम्हाला सांगितलं मी की एकदा एक गोष्ट समजली की आपल्याला बिझनेस करायचा आहे, मग पुढच्या गोष्टी आपोआप इझी होत जातात. आता जेव्हा मला समजलं की मला बिझनेस करायचा आहे, बिझनेस करण्यासाठी मला सीए करायचं आहे आणि सीएचं एंट्री आहे ना ही भरपूर कमी खर्चिक आहे. मी एकदम लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यामुळे मला असं वाटलं की सीए मध्ये खर्च कमी होतो, म्हणून मी सीए चालू केलं. एक्झिट डिफिकल्ट आहे सीएचा, एंट्री इझी. मग सीए जेव्हा मी एंट्री केली आणि मी ज्याचा फर्स्ट सेकंड लेअर क्लिअर केलं, तेव्हा मला असं वाटलं की अजून मी काय करू की जेणेकरून मला पुढे जाऊन सीएच्या व्यतिरिक्त हेल्प होईल. म्हणून मी CS एक कंपनी सेक्रेटरी, जे कॉर्पोरेट कंपन्या, मोठ्या कंपन्यांचं सगळं कंप्लायन्सचं काम बघतं. नंतर मी DISA केलं, डिप्लोमा इन सिस्टम ऑडिट. हे जे आहे की सिस्टम ऑडिटर आहे, बँकेचं ऑडिट करतात, त्यासाठी सिस्टम ऑडिटर लागतो, त्यासाठी लागतं. आणि आता मी रिसेंटली लॉचं शिक्षण घेत आहे. आताच माझं नेक्स्ट आता एप्रिल 16 पासून लास्ट सेमिस्टरची एक्झाम आहे. म्हणजे ह्या मे पर्यंत मी लॉचं एज्युकेशन ही माझं कम्प्लीट होईल. आता लॉ अशा करता की कोणत्याही गोष्टीची ही लिगल बाजू असते. सो माझं येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 वर्षात माझं एक असं प्लॅनिंग आहे की मला मोठं कन्सल्टंट व्हायचं आहे, मला मॅनेजमेंट कन्सल्टंट व्हायचं आहे. सो मला अकाउंट्स, मला कॉर्पोरेट कंप्लायन्सेस, मला सिस्टम आणि मला लॉ हे जर माहिती असेल तर मी बिझनेसला बऱ्यापैकी त्यांना गायडन्स करू शकतो, नॉलेज देऊ शकतो. म्हणून ह्या सगळं म्हणतो ना की आपण सीए व्यतिरिक्त डिग्री घ्यायचा एक अट्टहास आहे माझा. सीएचं नेमकं काम काय असतं? कारण आम्हाला जे नॉर्मल लोकांना माहिती आहे ते एवढंच माहिती आहे की टॅक्स फिल करणं, ऑडिट करणं, एवढं. त्या व्यतिरिक्त तुम्ही इन डिटेल काय? आता कसं आहे ना, ऑफकोर्स लोकांना माहिती असलेलं सीएचं काम म्हणजे GST फाईल करणं, इन्कम टॅक्स करणं, रिटर्न फाईल करणं, ऑडिट करणं आणि
लोकांना गायडन्स करणं इन्व्हेस्टमेंटसाठी. हो. अरे इथे इन्व्हेस्टमेंट कर, तिकडे इन्व्हेस्टमेंट कर. पण ना तुम्ही जर बघाल लास्टचे 10 वर्ष 15 वर्ष 20-25 वर्ष जग ना चेंज होत चाललं आहे. हो. ग्लोबलायझेशन, टेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल हे सगळ्या गोष्टींमध्ये ना सीएचा रोलही चेंज होत चाललाय आता. सो जसं मी ॲज अ सीए काय काय करतो, तर मी ॲज अ सीए काय करतो, हे सर्व कामं करतोच, जीएसटी, इन्कम टॅक्स. पण मी जे बिझनेसेस आहेत त्या बिझनेसमध्ये सिस्टम कशी टाकता येईल, प्रोसेस कशी टाकता येईल, SOP कसं सिस्टम सेट करता येईल, किंवा त्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे, वर्किंग कॅपिटल आहे, सिस्टम प्रोसेसेस आहे, किंवा त्यांचं बिझनेस फायनान्स. मी पर्सनल फायनान्समध्ये बिझनेस म्हणजे बिझनेस वाढीसाठी किंवा बिझनेस ग्रोथसाठी काय काय गोष्टी करायला लागतील ॲज अ सीए, तर त्या सर्व गोष्टी मी करायला हेल्प करतो. सो हे ह्यालाच मी म्हणतो मॉडर्न प्रॅक्टिस. सो ट्रॅडिशनल प्रॅक्टिसमध्ये काय आलं, जीएसटी, इन्कम टॅक्स आणि सगळ्या गोष्टी आल्या. मॉडर्न प्रॅक्टिसमध्ये ज्या बिझनेस ग्रोथला, बिझनेस वाढण्यासाठी म्हणजे कसं फायनान्स घ्यायचं, लोन घ्यायच्यासाठी तर मी कसं घेतलं पाहिजे, माझा क्रेडिट स्कोर किती असला पाहिजे, मी कोणत्या बँकेत अकाउंट ओपन केलं पाहिजे, मी इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी काय लायसन असलं पाहिजे, मला बॅलन्स शीट बनवायची आहे, मला लोनसाठी तर कशी बनवली पाहिजे, माझ्या एम्प्लॉईला ट्रेनिंग दिली पाहिजे अकाउंटसाठी, माझं स्टॉक आहे किंवा माझं वर्किंग कॅपिटल किती असलं पाहिजे, माझं रेशो होतंय की नाही, माझा बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे की नाही, मी मंथली पेनल बनवतो की नाही. जर आता एखाद्या तुम्ही समजा कंपनीचे एका ओनर आहात आणि तुम्ही बिझनेस करताय, धावता मार्केटमध्ये, धंदा आणताय, खर्च करताय, पण तुम्हाला समजत नाही की तुम्ही किती खर्च केलाय, तुम्ही किती कमवलाय, तर तुम्हाला काय तुमचं पुढचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता का? सो ॲज अ सीए मी त्या कंपन्यांना हेल्प करतो की बाबा तुम्ही एवढं सगळं तामझाम केलंय, आता सेल बिल वगैरे, कुठे आहात तुम्ही? तो एखादा तुम्ही समजा प्रोजेक्ट केला, तो लॉसमध्ये आहे, प्रॉफिटमध्ये आहे, तुम्हाला अर्ली डिटेक्शन होतं ना. मग जेणेकरून ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही पुढे जाऊन डिसिजन घेऊ शकता की बाबा पुढच्या वेळी काय घ्यायचं नाही घ्यायचं. आता हा जो फंक्शन आहे, हा जर बिझनेसमॅनला समजलं डिसिजन घ्यायला, तर त्याचं डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी वाढते. सो बिझनेसमॅन लॉस व्हायचे चान्सेस कमी होतात. सो जसं जग जवळ येत चाललंय, जसं जग टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट होत चाललंय, आता एआयचं जमाना आहे, त्याप्रमाणे सीएचा रोलही वाढत चालला आहे. सो मी असं म्हणेन की सीए हा निस्ता, किंवा आपण मालवणी भाषेचा निस्ता शब्द आहे, पण आपण म्हणतो की सीएनी फक्त जीएसटी, इन्कम टॅक्स न करता बिझनेस ग्रोथसाठी काय काय करता येईल ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. बिकॉज सीएचं नॉलेज असं असतं ना की तो सगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर. ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचे त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे? आता समजा एखादा व्यक्ती आहे, मी तर असं म्हणेन की बिझनेस तुम्हाला करायचा आहे ना, तर तुम्ही ना पहिलं प्लॅनिंग करा. आता तुम्ही प्लॅनिंग काय करणार की बाबा मी बिझनेस करतोय ना, तर मी कोणत्या प्रॉडक्टमध्ये केलं पाहिजे, मी कोणत्या सर्व्हिसेसमध्ये केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट म्हटलं, मी कोणता प्रॉडक्ट विकला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं एक एक्सपर्टाईज असतं, प्रत्येकजण एका गोष्टीमध्ये एक्सपर्टाईज असतो. मी सीए, तर मी चांगली कन्सल्टन्सी करू शकतो. एखादा माणूस आहे, जसं कोणी असेल इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, कोणी असेल काही प्रॉडक्ट विकत असेल, तो प्रॉडक्ट तुम्ही विचार केला पाहिजे, मी काय करणार, मी प्रॉडक्ट विकणार आहे की मी सर्व्हिस देणार आहे. मग हे झाल्यानंतर मी ट्रेडिंग करणार आहे की मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. सो पहिलं प्लॅनिंग केलं पाहिजे की मी मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे, मी ट्रेडिंग केलं पाहिजे, मी सर्व्हिस दिली पाहिजे. हे सगळं प्लॅनिंग केल्यानंतर मी पैसे किती लागणार माझ्या धंद्याला, सो कॅपिटल अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. किती रिक्वायरमेंट आहे माझ्या धंद्याची, 2 महिन्यात किती पैसे लागणार आहे, 3 महिन्यात किती लागणार आहे, वर्षात किती लागणार आहे, आणि माझा सेल नाहीच झाला समजा 6 महिने, तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार आहे, मी कसं रिस्क घेणार आहे. सो तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग नीट केलं आणि त्याला जर ते प्लॅनिंग फायनान्शियल जोड दिली, म्हणजे मी जर किती दिवसच म्हणजे माझा सेल झालाच नाही, आपण निगेटिव्ह पकडून चालू की माझा सेल होतोय नाही होतं, मग ते जर नाही झालं तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार. नाण्याच्या 2 बाजू असतात ना, तर नाण्याची दुसरी एक बाजू काय, बिझनेस चालू करायचा, दुसरी बाजू काय की नाही झालं, बिझनेस चालू करा म्हणजे पॉझिटिव्हच होणार, आपण पुढे जाणारच आहे. नाही झालं तर काय, बिकॉज बहुतेकशे बिझनेसमॅन काय होतं, बिझनेस चालू करतात पण प्लॅनिंग न केल्यामुळे मागे पडतात आणि घातलेलं इन्व्हेस्टमेंट चुकतं. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, पैशाचं सोंग घेऊ शकत नाही, मग पैशाचं पूर्ण प्लॅनिंग केलं पाहिजे. मला धंद्याला किती कॅपिटल लागणार आहे, माझं फिक्स कॉस्ट किती आहे, माझं व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, माझं सेल वाढणार किती, मला एम्प्लॉईला सॅलरी किती दिली पाहिजे, मला प्रॉफिट कोणत्या महिन्यात होणार आहे, प्रॉफिट झाल्यावर मी काय केलं पाहिजे, मी लोन किती घेतला पाहिजे, लोन किती नाही घेतला पाहिजे. आणि स्टार्टिंगला तुम्ही केल्यानंतर प्रत्येकजण काय करतं, स्टार्टिंगला विचार करतो मी हे घेणार, मी गव्हर्नमेंटच्या स्कीमनी लोन घेणार, मी इकडनं करणार. पटकन गव्हर्नमेंटच्या लोनमधनं घेणं हे डिफिकल्ट आहे. तो पहिलं तुम्हाला तुमचं सेव्हिंग आहे, तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह आहे, त्यांच्याकडनं पैसे जमा करून बिझनेस चालू केला पाहिजे, बिझनेस वाढवला पाहिजे, मग आपोआप तुम्हाला गव्हर्नमेंट पण फंडिंग करणार आहे. सो बिझनेस करताना प्लॅनिंग स्ट्रॉंग असलं पाहिजे. मग तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करणं, मग तुमच्या बिझनेसला जीएसटी ऍप्लिकेबल आहे की नाही, टॅक्स ऍप्लिकेबल आहे की नाही, मग तुम्ही जर इम्पोर्ट करायचं आहे का प्रॉडक्ट, तर इम्पोर्टची ड्युटी काय आहे, इम्पोर्टचं कम्प्लायन्सेस काय आहे, अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या प्रॉडक्टचं मार्जिन किती आहे, 20% आहे, 10% आहे, 40% आहे, 50%, 60% आहे. हे इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी होतं ना. बरोबर. मग ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा का तुमचं मार्जिन 20% आहे आणि तुम्ही अनसेक्युअर्ड लोन घेतला 100%, तुम्ही जिवंत राहू शकता का?
नाही राहू शकत ना. सो तुमचं धंद्याचं मार्जिन किती आहे हे अंडरस्टँड करणं भरपूर गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला बघा प्रत्येक जण हा प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट नसतो, तर तुम्ही बिझनेस चालू करायचा असेल तर तुमच्या अवतीभोवती भरपूर एक्सपर्ट लोक असतात. तुम्ही त्यांना बोलू शकता की बाबा मी बिझनेस चालू करायचं, तुम्ही मला काय गायडन्स करू शकता. मी जर आता तुमच्याकडे बिझनेस नसेल, पैसे नसतील, तर तुम्ही त्यांना बोलू शकता की थोड्या दिवसांनी पैसे, तुम्ही मला गायडन्स कर. पण स्वतःच्या मनाने करण्यापेक्षा मी म्हणेन की लोकांचं गायडन्स घ्या, जे ज्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत, जे CA आहेत, CS आहेत किंवा टेक्निकल एक्सपर्ट आहेत, काही इंजिनियर आहेत, आपले सिनियर आहेत. आणि मी म्हणेन बिझनेस चालू करायच्या अगोदर ना तुम्ही ना तुमच्या सिनियरला भेटा, तुमच्या इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांचा अनुभव जाणून घ्या की काय केलं. बरोबर. ते तुम्हाला बिझनेस करतात नाही करतात हे नको विचारू, त्यांची जर्नी अंडरस्टँड करा. सो मी म्हणेन की बिझनेस हा प्रत्येकाने केला पाहिजे आपला ग्रो व्हायचा आहे, पण तो प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगच्या जोडीला इम्प्लिमेंटेशन तेवढं ताकदीने केलं पाहिजे. पण प्लॅनिंग पेपरावर लिहिलं पाहिजे. एखादी बिल्डिंग बनवतो आपण, त्या बिल्डिंगमध्ये काय असतं, ब्ल्यू प्रिंट रेडी असतो. तो ब्ल्यू प्रिंट बनल्यानंतर तो गव्हर्नमेंट अप्रूव्ह करते, नंतर बिल्डिंग उभी राहते. तसंच बिझनेसचा पण ब्ल्यू प्रिंट तुमचा आताच रेडी पाहिजे, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा. हा ब्ल्यू प्रिंट तुमचा स्ट्रॉंग असेल तर मी सांगतो तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्ही सक्सेसफुल असाल. ओके. बिझनेससाठी लोन घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं किंवा घ्यायचं की नाही घ्यायचं? हां, मी तुम्हाला ते सांगतो की बिझनेस करताना आजकालच्या लोकांमध्ये टेंडन्सी काय, मी बिझनेस चालू करतो मला लोन घ्यायचं आहे, मी बिझनेस चालू करतो मी लोन घ्यायचं, मला गव्हर्नमेंट स्कीम आहे. पण ना कसं आहे ना की आता मी समजा की तुम्ही मला भेटलात आणि तुम्ही आलात माझ्याकडे, तर मी लगेच तुम्हाला तुमच्यावर ट्रस्ट ठेवणार का? नाही ना. काहीतरी आपली ओळख झाली पाहिजे, काही रेफरन्स शेअर करणार आपण, तू कोणत्या गावचा, मी कोणत्या गावचा, तू ह्याला ओळखतो का, तर हे सगळं आपण सेट करतो आणि एक कॅपॅसिटी बिल्डिंग करतो किंवा आपला एकमेकांचा ट्रस्ट निर्माण करतो. तसंच पण तुम्हाला बँक किंवा गव्हर्नमेंट लगेच लोन देणार का? नाही देणार ना. सो तुम्हाला तुमच्या बिझनेसमधलं काहीतरी पहिलं प्रूव्ह केलं पाहिजे ना की तुमचे बिझनेस प्लॅन काय आहे, तुमचं तुम्हाला 1-2 वर्ष ते धंदा केला पाहिजे. तो स्टार्टिंगला जेव्हा आपण बिझनेस करतो ना तेव्हा बेटर आहे की तुम्ही तुमच्या सेव्हिंग्समधनं, तुमच्या पास्ट सेव्हिंग, तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह, तुमचे मित्र ह्यांच्याकडनं पैसे घेऊन किंवा अजून असे मित्र ज्यांना तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर दम असेल तर कोणी इन्व्हेस्ट करायला रेडी आहे. असं करून तुमचं जर प्रायव्हेट इक्विटी करून तुम्ही धंदा चालू केला आणि बिझनेस चालू केल्यानंतर 1-2 वर्षात जर तुम्ही बँकेकडे किंवा गव्हर्नमेंटने गेला तर तुम्हाला, मला नाही वाटत की असं कोण नाही म्हणणार आहे. ऑफकोर्स आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की आपण किती जेन्युन आहोत किंवा आपला बिझनेस किती स्ट्रॉंग आहे. आणि आज बँक म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणा, जर तुम्ही जेन्युन असाल, तुम्ही प्रूव्ह केला की तुमचा प्रॉडक्ट सक्सेसफुल आहे, तुमचा प्रॉडक्ट जेन्युन आहे, दे विल फंड यू ना. सो तुम्हाला तुमचं कॅपॅसिटी आणि तुमचं जेन्युनिटी पेपरवर प्रूव्ह केली पाहिजे. तर पेपरवर प्रूव्ह कसं करणार, तुमचा सेल वाढला पाहिजे, तुमचा हे केलं पाहिजे. आणि तो स्टार्टिंगला बिझनेस चालू करताना मी म्हणेन की बेस्ट सोर्स ऑफ फंडिंग इज ओन सेव्हिंग, तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह आणि मित्र जे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, किंवा काही इन्व्हेस्टर ज्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्या प्रॉडक्टमध्ये दम आहे, तर तुम्ही इन्व्हेस्ट करता का, रॅदर दॅन यू आर गोइंग टू द बँक फॉर लोन. ओके. गव्हर्नमेंटच्या अशा कोणत्या स्कीम आहेत ज्या छोट्या बिझनेसेसला हेल्प करतात? गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहे. CGTMS आहे, GTMS आहे, स्टार्टअप्स फंडिंग्स आहेत, अशा भरपूर गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. पण अगेन तुम्हाला सांगतो की ते पेपर वर्क आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असतात ना. आपण त्यांचे काही क्रायटेरिया असतात, त्यांची काही चेकलिस्ट. म्हणजे कसं असतं, गव्हर्नमेंटचे लोन जेव्हा असतात ते गव्हर्नमेंट लोन कसं करतं, अल्टिमेटली लोन बँकेकडनंच होतं. बरोबर. पण आपल्याला त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, CGTMS, तिकडे जाऊन त्या ह्याच्यावर तुम्हाला तुमचे डिटेल्स अपलोड करा, तुमचं प्रोजेक्शन सबमिट करा, ते मग बँकेकडे येतं. मग बँकेकडे आल्यानंतर बँक तुम्हाला तुमचं डायरेक्ट बँकेकडे येत नाही, पहिलं तिकडे फोडायला लागतं. मग हा एक वेळ जातो. सो कसं असतं ना की ऑफकोर्स ह्याला थोडा वेळ जातो. गव्हर्नमेंटकडनं कोणताही पैसे काढायला, लोन काढायचा हा एवढा इझी नाही आहे की 10-15 दिवसात तुमचं होणार आहे. सो तुम्ही भरपूर स्कीम आहेत. आता तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात, तुम्ही ट्रेडिंगमध्ये आहात, तुम्ही सर्व्हिसमध्ये, त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. मेकिंग इंडियाच्या काही लोन आहेत, स्टार्टअपच्या काही स्कीम आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगळ्या स्कीम आहेत, वुमन इंटरप्रिनरच्या वेगळ्या स्कीम आहेत. सो आपण कोणत्या बिझनेसमध्ये, म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो, परत तेच म्हणतोय, बिझनेसचा ब्लू प्रिंट स्ट्रॉंग केला ना का मग कसं असतं ना, बघा ना, आज लहान मूल रडलं ना की आई दूध देते त्याला, पण कोणत्या गोष्टी रडल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. तसं, आणि तुम्ही देवाकडे मग स्पेसिफिक मागितलं ना, देवाकडे अरे देवा मला ह्या वर्षी पास कर, तर देव तथास्तू म्हणतो, वास्तू तथास्तू म्हणते, तसं ते आहे. तसं तुम्ही कोणाकडे काही मागताना ते स्पेसिफिक मागितलं पाहिजे. तसं गव्हर्नमेंटकडे तुम्ही जेव्हा एकदम स्पेसिफिक जाल की माझं हे आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी ह्या प्रॉडक्टमध्ये इंजिनिअरिंग, माझं हे आहे ते, आणि एकदम क्लॅरिटी असेल तर तुम्हाला फंडिंग मिळायला गव्हर्नमेंटकडनं थोडा वेळ होईल, पण असं नाही की नाही मिळणार, डेफिनेटली मिळेल. पण आणि भरपूर एक्सपर्ट लोक आहेतच, ते तुम्हाला गाईड करत, ते करतीलच ना. ओके. तुम्ही जसं म्हणालात की SOP बिझनेसची रेडी पाहिजे, तर ते SOP कशी बनवायची, त्याचा काय फायदा होतो बिझनेससाठी? आता ना एक
एक सिम्पल सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. IRCTC मध्ये तुम्ही कधी तिकीट बुक केलं, असं कधी झालंय का तुमच्या बरोबर की तुम्ही तिकीट बुक केलं आहे आणि तुम्हाला पेपरवर दिसतं विंडो आहे आणि जेव्हा तुम्ही गेला तेव्हा तुम्हाला दुसरी तिकीट मिळाली, असं कधी झालंय? नाही. असं कधी झालंय? नाही. तुम्ही टाकलंय तुम्हाला AC हवं आहे, अपग्रेड होऊन तुम्हाला दुसरी मिळते, पण असं कधी झालंय? मी हार्डली मला आठवत नाही कधी असं झालं असेल. किंवा तुम्ही मेट्रोमधनं जाता, मेट्रोमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ते येतं, पहिला माणूस तुम्हाला सिक्युरिटी गार्ड चेक करतो, मग ते तुम्ही लावता, मग जातं. हे काय आहे? अच्छा, हे सिस्टम आहे ना, सिस्टम आहे. तुम्ही कुठेही तिथे हे करू शकता का, त्यांना न पैसे येता फिरू शकता का कुठे मेट्रोमध्ये? SOP आहे ना तो. तसं ट्रेनमध्ये पण तिकीट तुम्हाला म्हटलं की 50 फॉर यू, म्हणजे यू अपर, तिकडे तुम्हाला तिकीट मिळणार. ही SOP सेट केली ना, म्हणजे आता याच्यामध्ये सगळं इन्व्हॉल्वमेंट आहे, टेक्नॉलॉजी आणि सगळं इन्व्हॉल्वमेंट. पण आज IRCTC रेल्वेसाठी एवढा व्हॉल्युमिस लेवलचा बिझनेस आहे, ते लोक मॅनेज करतात आहे आणि न चुका करता. हा SOPचा भाग आहे. ओके. म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये सेट केलं की माझं सकाळी दुकान 9 वाजता ओपन होणार, रात्री 10 वाजता ओपन होणार, आणि तुम्ही लिहिलं माझ्या बोर्डावर की 9 ते 10 माझं ओपन, लोकांना समजतं की 9 ते 10च आहे. तुम्ही आता कसं असतं ना, बिझनेसमध्ये पण ब्रँडिंग असतं, बिझनेसमध्ये पण एक इथिक्स असतात आणि बिझनेसमध्ये पण तुमचं एक रूल असतं. तुम्ही एखाद्या वेंडरला म्हणालात की अरे बाबा तुझ्याला मी 20 दिवस पैसे देणार नाही, तू 20व्या दिवशी ये आणि पैसे घेऊन जा. तू 20व्या दिवशी आला, तुम्ही चेक रेडी घेऊन दिला चेक, तर तुमचं क्रेडिट वाढणार की कमी होणार? वाढणार. हा SOPचा भाग आहे. ओके. पण 20 दिवसाचा आला त्याला पेमेंट द्यायच्या अगोदर तुमची SOP काय असली पाहिजे, त्याचं बिल आलेलं तुम्ही चेक केलं पाहिजे, त्यांचं आलेला माल बरोबर आहे की नाही आहे, त्यांनी दिलेलं सगळं पेमेंट बरोबर की नाही, आणि 20 तारखेला चेक रेडी करा. ही सिस्टम आहे ना. बरोबर. सिस्टम काम करते. बघा कसं आहे, आज मला सांगा, आपण रोबोटचा जमाना आहे किंवा आज AIचा जमाना आहे, इकडे कुठे माणूस काम करते? सिस्टम काम करते ना. का लोक, माणूस आहे ना, माणूस मूड्सनी काम करतो, स्विंगनी काम करतो. आज माझं घरी भांडण झालंय, आज मध्ये हे झालंय, तर मग त्यावर तो परिणाम होतो आणि त्याप्रमाणे आपण कामं करतो. सिस्टम तसं नाही करत. सिस्टम असते. हो. सिस्टमला कधी बायपास नाही करता येत. त्याच्यामुळे कसं असतं ना, काय गोष्टीमध्ये सिस्टम आणि प्रोसेसनी केलं ना आपण, ते एकदम ते छान होतं. म्हणजे आता उदाहरण कसं आहे बघा, की बिझनेसचं उदाहरण होतं. मी आता उदाहरण एखादं मटेरियल परचेस केलं, ते परचेस केल्यानंतर गुड्स आहे, एक चलन आलं, त्या चलनवर 10 क्वांटिटी माल आला, तो मी इन केलात आणि परचेस बिल मारलं टॅलीवर सिस्टममध्ये. एक्सेलमध्ये मेंटेन केलं, मी टॅलीमध्ये मेंटेन केलं. टॅलीमध्ये मी तो इन केला, मटेरियल 10 आयटम आले आणि तो मी सेल केला, आणि सेल बिल मारणार जेव्हा सेल बिल जर 10 असेल तर तुम्हाला दिसेल ना. बरोबर. पण मी परचेस बिल मारलंच नाही, डायरेक्ट सेल बिल मागे केलं तर काय होणार? तो आयटम निगेटिव्ह दिसणार. मग सिस्टम चुकली ना. सो पहिली सिस्टम काय पाहिजे, पहिलं आल्यावर मी परचेस बिल मारणार, नंतर सेल बिल मारणार. ओके. बरोबर आहे. 3 तारखेला माझ्या माणसांना मी पेमेंट करणार, पण 3 तारखेच्या अगोदर माझ्या HR डिपार्टमेंटनी सॅलरी स्लिप रेडी करून त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन करून आलंच पाहिजे. ही सिस्टम आहे. ओके. सो सिस्टम तुम्हाला हेल्प करतं ग्रो व्हायला, सिस्टम तुम्हाला हेल्प करतं पुढे जायला. जर एखाद्या गोष्टीमध्ये सिस्टम नसेल, आपण म्हणतो ना अरे सिस्टमचं काम करणार, लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये म्हणतो ना अरे तुला काय समजत नाही का रे, सिस्टमनी काम करणार. शब्दच असा एवढा इफेक्टिव्ह आहे ना. सिस्टम म्हणजे पद्धतशीर काम कर, सिस्टम म्हणजे रूलने काम कर. आणि बिझनेसमध्ये पण स्टार्टअप बिझनेसमॅनने तो डिसिप्लिन आणला सिस्टमचा, तर डेफिनेटली ते लोक लाईफमध्ये पुढे जातील. आणि एखादी गोष्ट सिस्टमवर सेट करून झाली ना, ती ऑटो रनवर जाते, तुम्हाला जास्त लक्ष टाकायची गरज नाही. बरोबर. तसं आता मी CA, तर मी माझ्या कंपनीमध्ये डिपार्टमेंट केलेत. इन्कम टॅक्सचे 3 माणसं डिपार्टमेंट वेगळं, GSTची 3 माणसं वेगळी, ऑडिटची 3 माणसं वेगळी, बाहेरची मोठी कामं असतील तर वेगळी. सो ही सिस्टम क्रिएट केली मी. ओके. मॅनेजमेंट म्हणतो. बरोबर. आता जर तुम्ही एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायला गेलं तर ज्यांना मी फॉलो करतो, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची मॅनेजमेंट सिस्टम किती भारी होती ना. त्यांचे डिपार्टमेंट बघा ना, ते एकदम किती परफेक्ट होतं. त्यांची सिस्टम किती भारी होती. त्याच्यामुळे त्यांनी आज स्वराज्य हे स्थापन करू शकले, किंवा एवढे मोठे किल्ले आणि हे एकदम लढाई. बॅकअप प्लॅन काय आहे, बॅकअप प्लॅन हा एक सिस्टमचा भाग आहे. असं तर ही सिस्टम अशी काम करते. सिस्टम म्हणजे काय, फ्युचरमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत त्या गोष्टीची मी पूर्व तयारी करून त्याप्रमाणे तयारी करणं. बरोबर. असं. ओके. तुम्ही आता म्हणाले की जसं तुम्ही टीम बिल्ड केली. ओके. ज्यावेळी नवीन स्टार्टअप असतो त्यावेळी तर त्यांनी टीम आधीपासूनच त्याची असली पाहिजे, की त्यांनी कसं सुरुवात केली पाहिजे? आता ना हा पूर्णतः प्रश्न आहे ना. बघा, टीम डेव्हलप करणे म्हणजे पैसे आले. बरोबर. आणि आता बघा, मी असं म्हणत नाही की मी सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, बट ऑफकोर्स मी ट्राय करतो आहे बिंग अ कन्सल्टंट सक्सेसफुल व्हायचा. सो
जेव्हा तुम्ही स्टार्टअप असता तेव्हा तुम्ही एकटेच तुम्हाला सगळं करायला लागतं. तुम्ही क्लर्क पण असता, तुम्ही पिऊन पण असता, तुम्ही ओनर पण असता, तुम्ही CEO पण असता. म्हणजे एक माणूस सगळंच करतो. बरोबर. त्या माणसाने काय केलं पाहिजे, जसं जसं बिझनेस वाढतोय तसं असं एक एक काम डेलिगेट केलं पाहिजे. डेलिगेशन हा सिस्टमचा भाग आहे. बरोबर. म्हणजे बाबा मी पहिलं बिल नव्हतं तर मी काय करायला अकाउंटला बोलून बिल दिलं. पहिलं मी फोन घ्यायचो, तो रिसेप्शन आपण करून रिसेप्शनला दिलं. पहिलं मी ऑर्डर द्यायचो. जसं जसं बिझनेस वाढतो तसा तसा टीम आपण डेव्हलप केली पाहिजे. काय तुम्ही सगळी टीम घेऊन बसला आता आणि तुमचा बिझनेसच नाहीये तर तो तुम्हाला ओव्हरहेड आहे. सो जसा जसा बिझनेस वाढतोय तसं तसं तुम्हाला ते एक एक तुमचं फंक्शन असाइन केलं पाहिजे. बरोबर. सो इट्स अबाउट तुमचा बिझनेस कसा वाढतोय, तुमच्या किती फंड. आता एखादा बिझनेस आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच 10 जणांची टीम लागेल, तो ऑप्शन नाही तर मला टीम घेऊनच काम करायला लागेल ना. ओके. मी किती म्हणालो की नाही सगळं मी केलं पाहिजे. हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ओके, पण म्हणजे एखादी फॅक्टरी आहे किंवा एखादं गुड्स प्रोड्युसिंग इंडस्ट्री आहे किंवा हॉटेल्स आहे किंवा काय, तो त्यांना टीम लागणारच आहे. बरोबर. पण मग त्यासाठी त्या टीमला मी किती खर्च करू शकतो, काय करू शकतो, हे फायनान्सचा भाग आला. पण त्या टीम करणं, त्यांना टीमला चांगली कधी राहते माहिती आहे काय, टीमला फक्त नाश्ता दिला, पार्टी केली नको आहे. त्यांना तुमचं मोटिवेशन दिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा ग्रोथ कशामध्ये आहे, त्यांना फ्लेक्झिबिलिटी आहे की नाही, त्यांना तुमच्या इथे फ्युचर ग्रोथ आहे की नाही, हे सगळे पॉईंट तुम्ही कसं त्यांना कन्व्हिन्स करता, त्याच्यावर तुमची टीम बांधणी होते, तुमची टीम डेव्हलपमेंट होतं. मी परत म्हणतो, स्वराज्य जेव्हा डेव्हलप केलं म्हणजे जेव्हा महाराजांनी केलं तेव्हा त्यांनी काहीतरी विजन दाखवलं ना. लोक असेच मारायला रेडी थोडी होते. बरोबर. त्यांनी काहीतरी त्यांना विजन दाखवलं. तसं बिझनेस मोठं होताना मी माझ्यासाठी ना बिझनेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजच आयडियल आहे. बिकॉज त्यांचं मॅनेजमेंट आणि बिझनेस सक्सेसफुल करायचं आहे ना तर मॅनेजमेंटच चांगलं पाहिजे. नाहीतर ही एकच सिस्टम आहे मॅनेजमेंट ज्यांनी तुम्ही पुढे जाऊ. आणि आजकाल एवढं डिफिकल्ट झालं लोकांना टिकवणं. लोक 500,000 पण जॉब सोडू शकतात. मी छोटा बिझनेसचं बोलतोय, मोठा बिझनेस मी बोलत नाहीये. सो अशा वेळी तुम्हाला त्यांचं मेंटरिंग करणं, त्यांना मंथली त्यांच्यावर बसून त्यांचा रिव्ह्यू घेणं, त्यांना डेव्हलपमेंट, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आजचं जे जनरेशन आहे हे भरपूर फास्ट आहे, भरपूर ॲडव्हान्स आहे. त्यांना आपण असं जास्त इमोशनल होऊन पण त्यांना आपण पण त्यांचा ग्रोथ दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. आता बरीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे, AI आले, तर AIचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा बिझनेसमध्ये कसा वापर केला जाऊ शकतो? सर आता हे जे येणारं जग आहे किंवा येणारा जो वेळ आहे सो ऑफकोर्स तो AIचाच आहे. बरोबर. सो तुम्ही तुमच्या कोणत्या बिझनेसमध्ये आहात त्या बिझनेसची AIची गरज समजून आत्ताच वेळ आहे की तुमचे काही फंक्शन AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये समजून त्यांना कसं कसं रिप्लेस करता आहे ती काळाची गरज आहे. सो तुम्ही तुमचं बिझनेस, टेक्नॉलॉजी आणि AI या तिन्ही गोष्टींचं जडणघडण करून किती लवकर तुम्ही AIला अडॉप्ट करू शकता विथ तुमचे माणसं, म्हणजे कोणाला न काढता त्या माणसांनाच AI शिकायला भाग पाडणं किंवा काय काढणं. आणि AI हे काळाची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते सुटून, म्हणजे मी तुम्हाला म्हणेन नाही काय गरज नाही बघू नंतर, असं नाही. मी म्हणेन की जेवढं लवकर तुम्ही AI अडॉप्ट कराल तेवढं ते तुमच्या बिझनेससाठी तुम्ही पुढे जाल. म्हणजे मी म्हणेन तुम्ही आता अडॉप्ट केलं, जेव्हा लोक अडॉप्ट करत नाही तर तुम्ही पुढे जाल. पुढे तुम्हाला करायचं आहे, पण आता जेवढा लोक करतात तेवढं तुम्ही थोडं अजून पुढे जाल ना. बरोबर. सो AI ही काळाची गरज आहे. बरोबर. व्हर्च्युअल CFO म्हणजे काय आणि ते लहान बिझनेससाठी कसं फायदेशीर आहे? जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आलो ना, सो तुम्हाला माहिती आहे की बिंग महाराष्ट्रीयन CA की आता कसं आहे, CA म्हणजे काय असं काही हे नाही, तो असा माणूस आहे की तो लोकांना हेल्प करतो. आणि तर मला प्रॅक्टिस करायची होती, पण मी तुम्हाला जसं सांगितलं असं मी आय वर्क विथ कॉर्पोरेट्स. मी एशियन पेंटमध्ये जॉबला होतो. स्लिक मॉड्युलर किचन ही एशियन पेंटची कंपनी होती, त्यात मी जॉबला होतो. एशियन पेंटने जे स्लिकला टेक ओव्हर केलं ते मर्जिंग मी हँडल केलं. सो तिकडे मी टीम हँडल करायचो, एक 10-15-20 जणांची टीम हँडल करायचो. सो तिकडे ना मी बऱ्यापैकी गोष्टी शिकलो की GST भरणं, मी मग सारखं सिस्टम म्हणतोय ना, हे मी तिकडे शिकलो की का सिस्टममुळे कॉर्पोरेटमध्ये ना चांगली गोष्ट कसं असतं, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये तिथे माणूस काम नाही करत, सिस्टम काम करते. म्हणजे तिथे मी जरी नसेन किंवा मी जर सोडून गेलो, कंपनीच्या ओनरला फरक पडत नाही. सो हा सिस्टमचा भाग आहे. म्हणजे मी आज बोललो मी येत नाही किंवा मी बोललो नाही, ओके डन, त्यांची सिस्टम असते, एक माझी नोटीस पिरियड दे, हे दे ते दे, प्रॉपर हँडओव्हर. आणि छोट्या कंपनीमध्ये कसं असतं, मी येत नाही उद्या, बरोबर, तर मी इम्पॅक्ट पडतो ना. सो मी ते तिकडे शिकलो. तर तिकडे मी काय शिकलेलो, सिस्टम शिकलेलो की 2 कामं शिकलेलो CA वगैरे. आणि बऱ्यापैकी मी मोठ्या कन्सल्टन्सी फर्मशी हँडल केलं, त्यांच्याशी डील केलं, तर मला बऱ्यापैकी तिकडे नॉलेज आलं. सो मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो, जिथे मी आर्टिकलशिप केली माझ्या बॉसकडे, तिकडे मी आलो, त्यांच्याकडे परत मी आलो जेव्हा प्रॅक्टिसला, तेव्हा मी विचार केला मला हे सगळं येतं आहे, GST करणं, इन्कम टॅक्स करणं किंवा ऑडिट करणं मला माहिती आहे, मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे.
वेगळं केल्यानंतर मला काहीतरी पैसे जास्त मिळतील, बिकॉज मला कॉर्पोरेटला चांगली सॅलरी होती. तर मी इथे पण प्रॅक्टिसमध्ये मी येईल की नाही, माझ्या डोक्यात ती भीती होती. पण मी रिस्क घेतली. तर मी बोललो पण मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी सरांना असं म्हटलं माझ्या की सर एक काम करा, एक प्रॉब्लेम असतो, प्रत्येक कंपनीचे ओनर आणि CA दोघं बसतात टेबलवर आणि डिसाईड होतं की आता असं करायचं आहे, तसं करायचं आहे आणि सगळं. मग कंपनीचा ओनर निघाला आणि CA निघाला. कामं कोण करतात? खालची माणसं करतात. आणि लास्ट मोमेंटपर्यंत ती कामं चालत राहतात ना. CA बिझी असतात, त्याच्या कामामध्ये भरपूर कामं आहेत त्याला पण, आणि ओनर पण. आणि सप्टेंबर किंवा जुलैला मग फोन येतात, अरे हे झालं नाही, करायचं आहे. आता हे काय झालं काय, बिकॉज हे तो त्यांच्या माणसावर डिपेंड होते, त्यांची माणसं अजून मला डिपेंड होती. ही डिपेंडन्सी पर्सन टू पर्सन आहे ना हे. बरोबर. सो मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो, मी सरांना म्हणालो की सर मला इकडे काम करायचं, ह्या सेगमेंटमध्ये काम करायचं, बिकॉज मला माहिती आहे ना मला लगेच कोण ऑडिट देणार नाही. बिंग महाराष्ट्रीयन पर्सन, माझ्या इकडे आता तिकडे म्हणजे माझ्या राईट हँडला, माझ्या लेफ्ट हँडला कोणच बिझनेसमॅन नव्हतं, सगळे जॉबवाले, तर मला कोण देणार आहे. सो मी विचार केलं आपण काय करूया, रिपेअरिंग करूया. हा जो गॅप आहे ना कंपनीमध्ये तो फिल करू. आणि असं करत करत मी चालू केलं. मग मी काय करायला लागलो एक्झॅक्टली, ते कंपनीचे जे अकाउंट डिपार्टमेंट होतं ते रिपेअरिंग करायला लागलो. म्हणजे काय करायला लागलो, सिस्टम बसवायला लागलो अकाउंट डिपार्टमेंटमध्ये, जेणेकरून काय होईल, ऑडिटसाठी लागणार डेटा, ओनरसाठी लागणार डेटा डिसिजन घ्यायला, तो ऑटोमॅटिक लेवलवर डेटा तयार होईल. मंथली कंप्लायन्सेस मंथली भरले जातील. GST म्हणजे गव्हर्नमेंटची पेनल्टी लागणार नाही, ओनरला डेटा मिळाला, प्रॉफिट समजलं. असं करता 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 त्यांची सिस्टम प्रोसेस सेट करायला लागलो. म्हणजे उदाहरणार्थ स्टॉक असाच पडलाय सिस्टममध्ये, तो मग मी सिस्टममधनं स्टॉक टॅलीमध्ये घेणं, ओनरला मंथ टू डिसिजन देणं, रिपोर्ट्स बनवून देणं, मग डिसिजन घेणं बरं पडलं. आणि हे असं मी कमीत कमी 50-60 प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलं. आणि मी एका कन्सल्टंटला विचारलं, भेटलो की अरे, त्यांनी विचारलं काय करतो रे तू बाळा, माझ्यापेक्षा मोठे, तर ऑफकोर्स ते मला बाळाच म्हणाले. तर मी म्हणालो सर हे असं असं काम करतो. अरे ह्याला म्हणतात व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेस. म्हणलो हो का, असं का, ओके. मला नव्हतं माहिती याला व्हर्च्युअल CFO म्हणतात. मी तर हे पैसे कमवायचे आणि काय ऑडिटच्या व्यतिरिक्त कोण काही कामं लगेच मिळणार नाहीये. सो म्हणून काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना, पैसे तर हवेत, पैसे कमवायचे. त्याने मी तिथे मला गरज दिसली, ही गरज होती प्रत्येक छोट्या कंपनीची, अप टू 100 crore कंपनीची गरज आहे. त्यांचे अकाउंट डिपार्टमेंट प्रॉपर नसतात. CA त्यांच्या याच्यामध्ये बिझी असतात, ते GST इन्कम टॅक्स याच्यावर फोकस करतात. अकाउंटंटचं नॉलेज किती असतं, मग तिथे ओनरच्या तोडीला तोडी उभे राहून जो ओनरचं नॉलेज आहे, बिझनेसचं नॉलेज आहे, तो एक माणूस पाहिजे ना अकाउंट्समध्ये. मग मी माणूस रिप्लेस झालो तिकडे. आणि ह्या सर्वांनी नंतर मला समजलं की याला व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेस म्हणतात. जो प्रत्येक कंपनीमध्ये डिपार्टमेंट असतात, मार्केटिंग, ऑपरेशन, अकाउंट्स, फायनान्स. जो अकाउंट्स आणि फायनान्सला लीड करतो त्याला CFO म्हणतात. सो हे मग मी काय करायला लागलो, छोट्या कंपनीसाठी मी दे कांट टू हॅव बिग CFO, म्हणजे सॅलरी आणि हे सगळं अफोर्ड करणं जमत नाही. मग मी त्यांना व्हर्च्युअल बेसिसवर, म्हणजे रिटर्नशिप बेसिसवर, व्हिजिटिंग बेसिसवर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागलो. काम करायची मतलब ना, मग छोट्या कंपनी फुल टाइम CFO ठेवू शकत नाही. मध्ये एक कमी खर्चामध्ये एक मधला वे करून ह्या सर्व त्यांचं पूर्ण वाली, म्हणजे अशा भरपूर कंपन्या तिथे त्यांचा CA आहे. CA म्हणजे माझं कोणत्या CA वर कॉम्पिटिशन नाहीच आहे. CA असणार, ते ऑडिट वगैरे करतात. मी काय करतो, CFO त्यांचं अकाउंट प्रोसेस, MIS, रिपोर्टिंग ह्या सगळं डेव्हलप करायला त्यांना हेल्प करतो. दॅट्स कॉल्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग. म्हणजे ओनरचा जो विजन आहे बिझनेस ग्रोथचा, त्याला साजेशी अशा सिस्टम प्रोसेसेस डेव्हलप करणं, किंवा तुम्हाला कंपनी IPO करायची, त्या IPO साठी काय तुमच्या गोष्टी असल्या पाहिजे तर रेडी करणं. सो ह्या सगळ्यामध्ये हा CFOचा प्रवास चालला. आणि आतापर्यंत मी 50 ते 60 कंपन्यांचं, अप टू 500 crore कंपन्यांचं मी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे ते सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट आलं, MIS रिपोर्टिंग आलं, कंप्लायन्स सिस्टम डेव्हलपमेंट आलं. म्हणजे बिझनेस ग्रोथसाठी जे लागतं स्ट्रॅटेजी डिसिजनसाठी, ते सर्व आपण ॲज अ CFO करतो. ओके. तुम्ही तुमच्या कंपनीतर्फे कोणते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? बघा, आता मी जसं म्हणालो तसं मी 2 माझे व्हर्टिकल आहे. एक आहे ट्रॅडिशनल प्रॅक्टिस आणि एक मॉडर्न प्रॅक्टिस. ट्रॅडिशनल प्रॅक्टिसमध्ये आपण GST, इन्कम टॅक्स, ऑडिट, जे CA तुम्हाला माहिती आहे करतात, ऑडिट करणं, रिटर्न फायलिंग करणं, GST करणं, कंपनी स्टार्टअप कंपनीला गायडन्स करणं वगैरे, ते सगळं करतो. दुसरं जे डिव्हिजन आहे मॉडर्न, जे मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये शिकलोय, मी जे इम्प्लिमेंट केलं आहे ॲक्च्युली ग्राउंड लेवलवर, ते म्हणजे कंपन्यांना CFO सर्व्हिस प्रोव्हाइड करणं किंवा मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणं, रेव्हेन्यू ऑडिट करणं, म्हणजे लिकेज आहे वाटतं कुठे पैशामध्ये, त्यांचं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजे भरपूर लोकांना सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करताना त्यांचा प्रॉब्लेम होतो. सॉफ्टवेअरवाला एक वेगळी लँग्वेज असते, अकाउंटंटची वेगळी लँग्वेज, आणि ओनरला वेळ नसतो. बरोबर, ओनर स्मार्ट असतो पण त्याला वेळ नसतो. मग ह्या सर्वांना तिथे सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करण्यासाठी हेल्प करणं, त्यांचं सिस्टम प्रोसेस सेट करून देणं, SOP सेट करणं, त्यांचं मॅनेजमेंट अकाउंटिंग बनवणं, त्यांचं मंथली प्रॉफिटेबिलिटी रिपोर्ट बनवणं, त्यांच्या टीमबरोबर बसून त्यांना गायडन्स करणं, एक की अकाउंटिंग टीमला नॉलेज कितपर्यंत असतं. बरोबर. तो ह्या सर्व एक मॉडर्न डिव्हिजन म्हणून हे करतो. इंटरनल ऑडिट आलं, मोठ्या कंपनीचं इंटरनल ऑडिट असतं, ह्या सर्व गोष्टी आपण मॉडर्न डिव्हिजनमध्ये करतो.
म्हणजे बिझनेस ग्रोथसाठी काय लागतात त्या सगळं मॉडर्नमध्ये आलं, स्टार्टअप कन्सल्टन्सी आलं असं. ओके. MSME कंपन्यांना तुम्ही कशी सेवा पुरवता? तर MSME कंपनीच्या जे हा एक सेगमेंट आहे ना, हा माझा एक आवडता सेगमेंट आहे. कारण की कसं आहे ना, त्यांना वाली कोण नसतो MSMEला. म्हणजे मोठ्या कंपन्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, लोक भरपूर असतात, त्यांना तेवढं त्यांचे चॅलेंजेस नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर. आहेत चॅलेंजेस सर्वांना आहे बिझनेस म्हटलं, पण MSMEला चॅलेंजेस बघून एकच माणूस सर्व करतोय, स्ट्रगल असो, लॉट ऑफ स्ट्रगल. मग त्यावेळी मला असं वाटतं की त्यांना मी बिझनेस ग्रोथसाठी काय काय गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत किंवा त्यांनी काय विचार केला पाहिजे बिझनेससाठी, बिंग अ CA बिझनेस डेव्हलपमेंटसाठी काय काय गोष्टी ती मी त्या गोष्टी त्यांना गाईड करतो. म्हणजे त्या दिवशी एक लेडी आलेल्या, तर त्या मला म्हणाल्या की छोटा अगदी बिझनेस होता, म्हणजे मोठाही बिझनेस नाही आहे. आता मी MSME म्हणेन तर एप्रिलपासून MSME डेफिनेशन चेंज झाली आहे. अप टू 500 करोडच्या कंपन्या MSMEच्या डेफिनेशनमध्ये आल्या आहेत. ओके. सो जो पहिला जो लिमिट होता तो तर चेंज होऊन 500 करोडपर्यंत MSME. सो माझ्यासाठी MSME म्हणजे ₹1 टर्नओव्हर करणार तो माणूस, तो 500 करणार तो माणूस. तर माझ्यासाठी सर्व इक्वल आहेत. म्हणजे माझ्यासाठी 500 करोड करणारा माणूस हा इम्पॉर्टंट आहे, 1 लाख करणार टर्नओव्हर इम्पॉर्टंट असं नाही. माझ्यासाठी MSME सेगमेंट सेगमेंट आहे. बिकॉज गव्हर्नमेंटचा मोस्ट ऑफ जो रेव्हेन्यू आहे हे MSME कॉन्ट्रीब्यूट करतो. इकॉनॉमी आज कोणामध्ये उभी येते MSME चा जास्त वाटा आहे टॅक्स भरण्यामध्ये. तो मला असं वाटतं की बिंग अ CA जे ह्या लोकांना गरज आहे आपली. आता मोठ्या कंपन्यांमध्ये ऑलरेडी भरपूर कन्सल्टंट असतात, भरपूर CA असतात आणि MSME मध्ये ते कॉस्ट वाईज अफोर्ड करू शकत नाही. सो त्या लोकांना गरज आहे, त्यांना रस्ता दाखवायची, त्यांना गायडन्स करायची. सो जसं मी आता अकाउंट्समध्ये मी काय करतो, माझा GST वाला क्लायंट असेल तर त्यांना मी एक्स्ट्रा जाऊन जे मला नॉलेज आहे बिझनेसचं की त्यांना मी गाईड करतो. तुम्ही असं करू नका, तुम्ही असं करा, तुम्ही सिस्टम असं करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे केल्यानंतर असं. जेवढं मला नॉलेज करता मी जेवढं त्याला देऊ शकतो माझ्या नॉलेजचा भाग म्हणून मी त्यांना तेवढं द्यायचा प्रयत्न करतो. जसं वर्किंग कॅपिटल कसं असलं पाहिजे, कॅश फ्लो कसा जनरेट केला पाहिजे, लोन घेताना तुम्ही काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, लोन कधी घेतला पाहिजे, लोन घेतल्यानंतर तो कसं पैसे वापरले पाहिजे. ओके. किंवा बॅलन्स शीट कशी बनवली पाहिजे गव्हर्नमेंटसाठी वगैरे. ह्या ज्या गोष्टी जे MSMEला प्रश्न येतात बिझनेससाठी त्या सर्व गोष्टींना आपण त्यांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. अल्टिमेट एम आहे की MSME कंपनी लवकरात लवकर मोठ्या कंपनी झाल्या पाहिजेत. ओके. जे छोटे बिझनेसेस आहेत त्यांचे काय चॅलेंजेस असतात किंवा त्यांनी कुठे फोकस केलं पाहिजे? छोटे बिझनेसेस असतात ना, नॉर्मली बिझनेस आयडिया आलं की लोक बिझनेस चालू करतात. सो त्यांचं मेन मला असं वाटतं की प्रॉब्लेम म्हणजे त्यांना ना काही गोष्टी कधी कुठे कराव्यात त्या समजत नाही. म्हणजे उदाहरणार्थ सेव्हिंग अकाउंटमध्ये ऑपरेट करू की करंट अकाउंटमध्ये करू, बरोबर. बँकेत अकाउंट 2 आहे, करू की नको, GST घेऊ की नको, माझ्या प्रोडक्टला ॲप्लिकेबल आहे की नाही. दुसरी गोष्ट, मी अकाउंटिंग करू, कसे करू, काय करू. म्हणजे ते लोक करतात, खर्च करतात, सगळं करतात, अकाउंटिंग कसं करायची माहीत नाही. मी स्टाफ कधी घेतला पाहिजे, कधी घेतला नाही पाहिजे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते मार्केटिंग आणि नेटवर्किंग करत नाही. मार्केटिंग आणि नेटवर्किंग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मार्केटिंग म्हणजे माझ्या प्रोडक्टचं मार्केट करणं. सो आता हे डिजिटलचा जमाना चालू आहे, तर तो इन्स्टा मार्केटिंग आहे, फेसबुक मार्केटिंग. तर ते कधी केलं पाहिजे, त्याचा बजेट काय असला पाहिजे, त्याचा खर्च काय असला पाहिजे, हे कुठेतरी ते लोकांना समजत नाही. की ती काही लोक करतात तर भरपूर अगदीच जास्त खर्चाने करतात जे त्यांचं प्रॉफिटमेन असतं, आणि काही लोक करतच नाही. सो हा समतोल साधला पाहिजे. दुसरं नेटवर्किंग. मी म्हटलो नेटवर्किंग म्हणजे काय की मी लोकांना भेटत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा मी जास्तीत जास्त लोकांना भेटेन त्यावेळी मी माझा प्रोडक्ट मी त्यांना सांगता आलं पाहिजे. मला म्हणजे आपण जेव्हा फंक्शनमध्ये भेटलो, कुठे हे भेटलो, हे गुजराती मराठी लोक हे छान करतात, हे अगदी मराठी लोकांना जमत नाही, तर हे आपण ती केलं पाहिजे. नेटवर्किंग म्हणजे मला स्वतःला विकता आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जेव्हा स्वतःला विकाल ना तेव्हा विकाल हा शब्दाशी जाऊ नका. म्हणजे मला ज्या क्वालिटी ॲज अ बिझनेसमॅन, माझा प्रॉडक्ट, माझा सर्व्हिस, मी काय करतो, मी असं वेगळा कसा आहे, हे नेटवर्क करता आलं पाहिजे. किंवा माझ्या समजा आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 200 लोक आहेत, तर त्यातले बिझनेसमॅन कॉन्टॅक्ट किती आहे, माझा प्रॉडक्ट त्यांना अप्लिकेबल आहे की नाही, माझ्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये किती 200 लोक आहेत, तर त्याचा बिझनेस, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या थोडं नेटवर्किंग केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विजिबिलिटी. विजिबल कसं होणार मी माझा प्रॉडक्ट, मला कधी युनिक केलं पाहिजे का, मी काय युनिक करतोय. भरपूर छोटे छोटे बिझनेसमॅनना युनिक असतात, त्यांचे प्रॉडक्ट वेगळे असतात, ते वेगळे करतात, पण ते कसं जगासमोर ठेवलं पाहिजे. बिकॉज जो दिखताय वही विकताय, बरोबर आहे. मग मी दिसलो कसं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. नंतर मी कोणत्या प्रॉडक्टमध्ये आहे, मी कोणत्या सर्व्हिसमध्ये, त्याप्रमाणे काय गरज आहे, माझा टार्गेट कस्टमर कोण आहे. बरोबर. सो सपोज तुम्ही गार्मेंटमध्ये आहात, तर गार्मेंटमध्ये तुम्ही लेडीज गार्मेंटमध्ये आहेत, जेंट्स गार्मेंटमध्ये आहेत, मुलांमध्ये आहात, तर मग टार्गेट काय आहे. मी फूडमध्ये आहे, मी एखादा प्रोडक्ट बनवतोय, तर तो प्रोडक्ट कोण खाऊ शकतो, म्हातारी माणसं खाऊ शकतात, यंग लोक खाऊ शकतात. सो माझा टार्गेट कस्टमर कोण आहे. बरोबर.
असं मी CA तर माझं टार्गेट कस्टमर बिझनेसमॅन आहे, सॅलरी रिटर्न आहे. सो असं प्रत्येक गोष्टीमध्ये टार्गेट कस्टमर डिसाईड केला ना, तो माझं सेलचं प्लॅनिंग काय आहे, माझं सेलचं हे नेटवर्क कसं आहे, मी कोणत्या मोडनी सेल करतोय, म्हणजे मी असं विकतोय की माझं काही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क डेव्हलप केलंय, मी काय नाही केलंय, सो मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टीवर. आणि नेमकंच काय होतं की तुम्हाला राईट टाइमवर राईट लोक अपॉइंट करणं गरजेचं आहे, राईट कन्सल्टंट, राईट सेल्स स्ट्रॅटेजी. आणि लोकांकडनं जेवढं शिकता येईल, जेवढं जास्त सक्सेसफुल बिझनेसमॅनचे केस स्टडी करता येईल, सो ते केलं पाहिजे. प्लस मी जसं म्हणालो की माझ्या बिझनेसमध्ये मी बिझनेस करतोय तर मार्जिन किती आहे माझं. आणि जे छोटे बिझनेसमॅन बिझनेस चालू करतात त्यांनी एक गोष्ट अजून केली पाहिजे की बॉस मी आता बिझनेस करतोय ना, तर माझ्या घरचं खर्च एवढं आहे, माझं हे एवढं आहे, सो मला घरून एवढं पैसे आले पाहिजे बिझनेसमधून. नाही आले समजा 6 महिने तर मी काय केलं पाहिजे, तो प्लॅनिंग अगोदर रेडी केला पाहिजे. आणि जसं जसं बिझनेस वाढत जाईल तसं तसं त्या बिझनेसमधनं पैसे काढले पण पाहिजे ॲज अ घरचं खर्च किंवा ॲज अ सॅलरी. बहुतेक बिझनेसमध्ये काय करतात, बिझनेस करताना स्वतःचे पैसे काढतच नाही, बरोबर ते बिझनेसमध्येच ठेवतात. मग काहीतरी ते पैसे समजत नाही. तर बिझनेस हा कसं आहे ना, एक हे आहे, तुम्ही जेवढे पैसे टाकणार तेवढे घुसत जातात. सो राईट टाइमवर राईट पैसे काढणं, स्वतःचं प्रॉफिट साईडला काढणं. बिकॉज मला एक सिम्पल सांगा, बिझनेसमध्ये लॉस झालं, तुमचा बिझनेस आहे, मी CA आहे, मी तुम्हाला कन्सल्टन्सी केलं, असं करू नको. आणि कधी कधी 1% चान्सेस चेंज झाले, तुम्हाला लॉस नाही झाला, तर बिझनेसमध्ये पैसे कोण आणणार आहे, म्हणजे आपण ॲज अ बिझनेसमॅन तो स्वतः आणणार आहे ना. मग त्या बिझनेसमॅननी स्वतःला स्ट्रॉंग करून राईट टाइमला प्रॉफिट झालं पैसे काढणं पण गरजेचं आहे. बरोबर. मग ते कधी काढलं पाहिजे, काय काढलं पाहिजे. आणि आपण म्हणतो बघा की तुझे 3 मित्र स्ट्रॉंग असले पाहिजेत, एक डॉक्टर, एक लॉयर आणि एक CA. तर तुमच्या नेटवर्कमध्ये कोण असे मित्र आहेत तुमचे जे आहेत, त्यांच्यावर तुमचं बॉन्डिंग आणि या सगळ्या गोष्टी चांगलं करून ठेवलं पाहिजे. म्हणजे स्मॉल गोष्टी लोकांना मी हे सगळं का सांगतोय, मोठे झाल्यावर तुम्ही पैसे दिलं कोण पण येईल, बरोबर, आता तुम्हाला कमी खर्चात कसं करता येईल ते बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल जो जमाना आहे सध्या AIच्या मध्ये, तो माझा बिझनेस मी तिथपर्यंत कसा घेऊन जाईल, त्यासाठी काय काय करता यावे. सो मी म्हणे मार्केटिंग, नेटवर्किंग, डिजिटल प्रेझेन्स आणि विजिबिलिटी ह्या गोष्टी एकदम स्ट्रॉंग केल्या पाहिजे. आणि याच्या जोडीला माझा बिझनेसमधला माझा सिव्हिल स्कोअर आहे, तो कसा मी इम्प्रूव्ह करून बँकेकडनं लोन घेता येईल, फायनान्स कसं करता येईल, गव्हर्नमेंटच्या स्कीम काय काय ॲप्लिकेबल, ह्या लवकर स्टडी आणि अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि सर्वात लास्ट की मी लवकरात लवकर कशी टीम रेडी करेन, जेणेकरून माझं काम मी माझ्या टीमला असाइन करून, मी ॲज अ ओनर माझं काम काय असलं पाहिजे, मार्केटिंग, ऑपरेशन आणि R&D, अकाउंटिंग, ॲडमिन, हे माझ्या टीमने काम केलं पाहिजे. सो मी बिझनेसमॅन, मी R&D करेन माझ्या प्रॉडक्टमध्ये, माझ्या सो मी नवीन काय आणता येईल, मी नवीन काय करता येईल, किंवा मी काय माझे ऑपरेशन कसे इम्प्रूव्ह करता येईल, मी मार्केटिंगमध्ये कसं हे करता येईल. ह्या 3 माझा कोर एरिया आहे मोस्टली बिझनेस सक्सेस होतो ॲज अ CEO ऑफ कंपनी. सो माझ्या बाकी डिपार्टमेंटसाठी 3 लवकर रेडी करता येईल कशी, मी त्यांचं काय सिस्टम करता येईल, त्यांचं मोटिवेशन करता येईल कसं आहे. आणि ॲट द एंड मी असं म्हणेन की बिंग अ स्मॉल बिझनेस, थोडा पेशंट ठेवून, स्ट्रॅटेजीवर फोकस करून तुम्ही ना लवकरात लवकर एक म्हणजे म्हणतो ना प्लॅनिंग, जी तुम्ही प्लॅनिंग करता त्याचं ब्ल्यूप्रिंट रेडी करून इम्प्लिमेंटेशन मागे प्रॉपर करून, मी असं म्हणेन की जर तुम्ही अडत असाल कुठे, तुम्हाला नाही जमत आहे, कुठे अडतंय, बिंदास एक्सपर्टचं ओपिनियन घ्या, लाजू नका. त्याला हवं तर तू म्हणू शकता बाबा माझ्याकडे पैसे आता नाही आहेत, मी तुला त्याला फसू नका. आजकाल लोकांना भरपूर वाईट एक्सपिरियन्स आहेत, लोक हे होतं ते फसू नका. मला आता मी जो एवढे पैसे दिले एवढं येतो, ओपिनियन घ्या, तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम असेल नक्की तुम्हाला हेल्प कोण पण करेल. सो स्मॉल बिझनेसमध्ये कधी तो एक निवडगंड असतो मनामध्ये, मी कसं विचारू, काय विचारू, बिंदास विचारून थोडंसं कॉन्फिडन्स वाढून जर तुम्ही बिझनेस कराल ना, तर नक्कीच तुम्ही पुढे जा. ओके, एक विचारायचं होतं, आता समजा माझ्या डोक्यात बिझनेसची आयडिया आली, मला आता बिझनेस चालू करायचा आहे. बिझनेस चालू करायच्या आधी मी काय केलं पाहिजे, मी त्या बिझनेसच्या ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्या फील्डमध्ये एक्सपर्टला भेटलं पाहिजे, प्लस मी CAला कन्सल्ट केलं पाहिजे का, म्हणजे काय केलं पाहिजे. मी ते सांगतो की तुमच्या डोक्यात एखादं बिझनेस आलं की आयडिया आली रे आली, तुम्ही पहिलं ते बसून 2 गोष्टी केल्या पाहिजे. मी बिझनेस पहिले उतरू की नको, असं एक पेपर घ्या, त्याच्यावर लाईन ड्रॉ करा, उतरल्यावर काय होईल, नाही उतरल्यावर काय होईल, लिहून काढा, कोणते पॉईंट जास्त होतं ते पहिलं अंडरस्टँड करा. ओके, तुम्हाला ना तुमचे एक सॉर्ट अनालिसिस असतो, म्हणजे सॉर्ट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट, हे अनालिसिस करणं गरजेचं आहे. ओके, तुमचा स्ट्रेंथ पॉईंट काय आहे, तुमचे विकनेस काय आहे,
तुमच्या थ्रेट काय, तुमच्या अपॉर्च्युनिटी काय, तुम्ही बिझनेसमध्ये उतरल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात आहे ह्या अंडरस्टँडिंग. म्हणजे एखादा बिझनेस उतरलो नंतर मी की मला हे माझे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, माझे वीक पॉईंट आहेत, माझ्या ह्या थ्रेट आहेत आणि माझ्या अपॉर्च्युनिटी आहे, तर ह्यांना मी कसं बघतोय ह्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं बघा, तुम्ही मोठ्या कोणत्याही सिनियर माणसाला तुम्ही भेटायला गेलात बिझनेसमॅनला, तो तुम्हाला किती वेळ देणार आहे? बरोबर. पण तुम्ही अभ्यास केला, स्टडी करून गेला, त्यांना म्हटलं सर मला तुमचा 5 मिनिटं वेळ द्या आणि तुमचे मुख्य प्रश्न विचारले, तुम्ही त्याला असं विचारला सर हा प्रॉडक्ट मी विकू की नको विकू, तो तुम्हाला तो सांगणार नाही ना. बरोबर. तुम्हाला वेगळे प्रश्न त्याच्याशी विचारायला पाहिजे ना. तुम्ही प्रॉडक्ट विकू की नको, स्टडी पाहिजे तुम्हाला. त्याच्या टेक्निकली लेवलवर जर तुम्ही आता समजा इंजिनियर असाल तर इंजिनियर लोक स्मार्ट असतात, त्यांना ते काही करू शकतात, त्यांचा स्टडीज वेगळा असतो. असं जर मी CA आहे तर मी बिझनेसबद्दल, आता माझं काम मी CA आणि मी एखाद्या बिझनेसला सांगायचं आहे मला, तर मी त्याला हो कर बिझनेस कर आणि असं सांगितलं तर चुकीचं होईल ना. काय बाबा तू काय बिझनेस करतोय, तुझं काय आहे, अगोदरच्या अगोदर बिझनेस केलायस का, तुझा फायनान्स काय, तू कसं आणणार, तुझं हे ह्या सर्व गोष्टी CA ला भेटल्यानंतर तो काय करतो, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडतं ना. 4 गोष्टी तुम्हाला विचारल्या, अरे हे तर मी विचारच नाही केला. मी का बोलतोय लोकांना भेटलं पाहिजे विचार करतो. तुम्ही तुमचे प्रश्न रेडी केले बिझनेसचे, मग विचार केल्यानंतर तुम्हाला ओके, मग तुम्ही कोणाला भेटलात की तो अजून 4 प्रश्न विचारतो, अरे मग काय, कुठे विकणार प्रॉडक्ट, काय टार्गेट कस्टमर, मग तुम्ही अरे हे तर मी लिहिलंच नाही. तुम्ही बोलणार अरे पैसे कुठून आणणार. मग कदाचित असं असेल की काही लोक स्मार्ट असतात, CA कन्सल्टंट, तो एक काम करतो, तुझा हा प्रॉडक्ट आहे, ह्या स्कीममध्ये लोन होते, जाऊन अप्लाय कर, लगेच तुम्हाला ते. प्रत्येक किती लोक स्मार्ट लोक आहेत, भरपूर CA गव्हर्नमेंट स्कीमची लोन पण करतात, काही लोक करतात CA. तुम्ही अशा लोकांना भेटलं म्हणजे तुम्हाला कोणाला भेटायचं ते समजेल ना, मग तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. बरोबर. आता एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर, मग तुम्ही टेंडरिंगचं काम करता, तुम्हाला टेंडर हवे, तुम्ही कोणा टेंडर करणाऱ्या माणसाला भेटलं, मग तो तुम्हाला सांगेल ना, अरे असं टेंडर असतं, ते असं निघतं, ही साईट आहे, हे पोर्टल आहे तिकडे, तर तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल ना. बरोबर. सो लोकांना भेटणं, नेटवर्किंग करण्यामध्ये, नेटवर्किंग कशाला करायचं असतं की नेटवर्किंग फक्त बिझनेस मिळण्यासाठी नाही, तर त्या लोकांकडे अजून काही ते शिकण्यासाठी. लोकांचं काही हे झालं, मी याला भेटलो म्हणजे मला बिझनेस दिला पाहिजे, हा बिझनेस देत म्हणजे हा वाईट माणूस नाही. त्या माणसाकडनं मी काय शिकतो. बिझनेसमॅन शुड बी ऑलवेज कीप हिज माइंड ओपन टू लर्न द थिंग्स. जो माणूस त्याचं डोकं ओपन ठेवतो आणि शिकतो ना, तो पुढे जाऊन सक्सेसफुल होतो. छोट्या बिझनेसमॅननी हे केलं पाहिजे. आणि का करावं, मी बिझनेस केल्यानंतर मला समजलं अरे हे असं चुकीचं झालं, तेच प्लॅन बनवून अगोदर ॲनालिसिस केला तर लॉस होणार नाही किंवा कमी होईल. बरोबर. तुम्ही स्वतःच्या एक असतो फिलिंग, म्हणजे एक असतो कॉन्फिडन्स आणि एक ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स काय म्हणतो, हे मी करू शकतो आणि मी करायच्या अगोदर हे कर. ओव्हर कॉन्फिडन्स काय बोलतो, बघून घ्या मी काय होईल, लॉस होईल ना, बघून घ्या. सो कॉन्फिडन्स चांगला, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही. असं मॅनेजमेंट, अकाउंटिंग, MIS, सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन या गोष्टींमुळे किती व्यवसायात फरक पडतो. आता मॅनेजमेंट अकाउंटिंग तुम्ही केलं ना, सो बेसिकली मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय की तुम्ही इट्स अबाउट स्ट्रॅटेजी डिसिजन. तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे, स्ट्रॅटेजिकली तुम्ही स्वतःला कुठे बघताय आणि काय चुका केल्या आहेत. आपण समजा मी करंट इयर फायनान्शियलचा विचार केला, म्हणजे 25-26 मला ग्रो व्हायचं आहे, तर कसं माझ्याकडे पास्ट आहे, माझ्याकडे फ्युचर आहे. सो मॅनेजमेंट काय करतं, विचार करतं की बाबा मी काय चुका केल्या आहेत मागे, त्या चुका केल्या नाही पाहिजेत. 2च गोष्टी असतात, एक तर मी ग्रो करतोय किंवा मी खाली आहे. जर मी ग्रो करतोय तर मी अजून कसं ग्रो करून त्याला कसं फ्युचरसाठी तो गोष्टीच्या समजून ठेवल्या पाहिजेत. आणि जर मी लॉस करतोय तर मी कुठे चुकतोय किंवा काय करतोय. सो मॅनेजमेंट रिव्ह्यू होणं गरजेचं आहे डिसिजनचं. सो त्याला म्हणतो की मॅनेजमेंट अकाउंटिंग मी असं म्हणतो की कॉस्टिंग आहे, डेव्हलपमेंट आहे, रिसोर्स अलोकेशन आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणाला AI आहे, टेक्नॉलॉजी. सो मॅनेजमेंटने ते विचार केला पाहिजे की मी किती लवकर AI बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू, टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करू. सो जेव्हा मॅनेजमेंट बिझनेसबद्दल सिरियस असतं आणि मॅनेजमेंट बिझनेसचा विचार करतो तेव्हा जे डिसिजन घेतं आणि त्या डिसिजनचं एक कॉस्ट असतं किंवा काय असतं. जर बिझनेस ग्रो करायचं तर मॅनेजमेंटचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. सो मॅनेजमेंट अकाउंटिंग इट सेल्फ लाईक हाऊ यू सी युअर बिझनेस इन नेक्स्ट 2 year, 3 year, 5 year. काय चुका केल्या त्या कसं काढल्या आणि त्या सर्वांचंच एक काय म्हणतो आपण कन्क्लुजन म्हणून ते लोक डिसिजन घेतात. तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे जाण्यासाठी इझी पडतं. आणि MIS म्हणजे काय असतं, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. तर तुम्ही आता बिझनेस करताय, GST किती भरायचं तुम्हाला समजेल. तुम्ही 10 बिलं रेज केले आहेत, तुमच्या प्रॉडक्टला 18% GST आहे. सो तुम्हाला GST भरायचंच आहे, बरोबर आहे. तुम्ही आता समजा एका प्रॉडक्टमध्ये आहात, तुम्ही प्रॉडक्ट डील करता, समजा तुम्ही केमिकल प्रॉडक्ट आहे, तुमचा महिन्याला 1 करोडचा धंदा आहे
आणि 1% तुमचा GST आहे. तर तुम्हाला माहिती आहे 10 लाख 18 लाख GST भरायचे, ते क्लिअर आहे. आलेले पैसे गव्हर्नमेंटकडे भरायचे गव्हर्नमेंटमध्ये. पण जर तुम्ही 1 करोडचा धंदा करताय, तुमचा परचेस किती झाला आहे, तुमचा स्टॉक किती उरला आहे, तुम्ही काय खर्च केला आहे, तुम्हाला ह्या महिन्यात प्रॉफिट झाला की नाही आहे, तुम्हाला डेटरकडनं पैसे आलेत की नाही आहे, तुम्हाला केटरला किती दिले, ह्या सर्व गोष्टी जर नाही समजल्या तर धंदा करणं डिफिकल्ट होईल. बरोबर. सो MIS आहे ना, इकडे तुम्हाला काम करतं. ओके. सो प्रत्येक बिझनेस करतोय, मेहनत करतोय, सेल आणतोय, पण प्रत्येक महिन्याला त्याच्या बिझनेसचं रिव्ह्यू करत नाहीये. सो त्याचं जे इन्फॉर्मेशन अक्युम्युलेट केली आहे ती रिव्ह्यू होत नाहीये. त्याचं बसून एक कुठेतरी ते केलं पाहिजे. सो मी असं म्हणेन की प्रत्येक बिझनेसमॅननी मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि MIS हे एव्हरी मंथ एव्हरी क्वार्टरली जर फॉलो केलं ना, तर चान्सेस ऑफ डुईंग लॉस इन बिझनेस आर व्हेरी रिमोट. म्हणजे मी असं म्हणजे की लॉस होतो बिझनेसमध्ये, मी म्हणा की बिझनेस केला लॉस होणार असं नाही, पण तो कितपर्यंत आपण सांभाळू शकतो. किंवा मी असं म्हणतो की बिझनेस घेताना रिस्क असते, पण त्या रिस्क कॅल्क्युलेशन आपण केलं आणि कॅल्क्युलेट रिस्क घेतली तर तुम्हाला बिझनेस करणं पण एक एनर्जी येते, लगेच फ्रस्ट्रेट होणार नाही तुम्ही. बरोबर. सो मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि इन्फॉर्मेशन MIS रिव्ह्यू हे मस्ट आहे बिझनेसमध्ये. सो ते कसंही करा तुम्ही, बुकवर लिहून. छोटे बिझनेस असतील, छोटे बिझनेस घरून ज्या बायका केकचं काम करतात विकायचं किंवा छोटे घरून, त्यांनी बुकवर लिहा ना, किंवा एक्सेलमध्ये नॉर्मल. म्हणजे बेसिकली काय, तुम्ही जे करताय बिझनेस ऍक्टिव्हिटी तर लिहून ठेवणं, सेल किती केला, परचेस किती केला, खर्च किती केला. आणि बाबा महिन्याच्या एंडला मारवाडी लोक बघा करतात, दुकानल्यावर मारवाडीची चोपडी असते त्यात लिहून ठेवतात आणि महिन्याच्या एंडला अरे बाई तुम्ही जा त्याच्याकडे कधी, आणि तो तुम्ही घेतलं किंवा तो पानपट्टीवाला तुम्ही गेला त्या बोलला, तो तुम्हाला पटकन बोलतो भाई साहब वो आपका पिछले का पैसा बाकी. ही MISचा भाग आहे ना, त्याला कसं समजतं बरोबर की तुमचं बाकी देणं, त्याने कुठेतरी लिहिलंय ना, की कुठेतरी नोंद केली ना. तसं बिझनेसमध्ये आपण जेव्हा ह्या नोंदणी करतो तर बिझनेस आपला स्ट्रॉंग होतो आणि रिव्ह्यू चांगलं होतं. आता असं आपण काही केलंच नाही MIS वगैरे रिव्ह्यू, तर कोण पण आपल्याला असं करून जाईल. आणि मला बेसिकली दुसऱ्या सर्वांना सोडून द्या, मला समजत नाही मी कुठे आहे ना. जर तुम्हाला समजलं की तुम्ही एखादा बिझनेस चालू केला, मला समजलं मी प्रॉफिट होणार. प्रत्येक जण बिझनेस चालू करतो तो पॉझिटिव्ह असतो, पण आपलं पॉझिटिव्हनेस आणि मार्केटचं फॅक्टर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. तुम्ही समजताय का? आपल्याला वाटतं म्हणून जग तसं चालत नाही ना. सो तिकडे वेगवेगळ्या गोष्टी होणार, पण त्या गोष्टी आपण जर प्रॉपरली टॅकल करू शकलो आणि त्याची नोंदणी करून आपण रिव्ह्यू केल्या. सो प्लॅनिंग आणि रिव्ह्यू ह्याच दोन गोष्टी आहेत. लोक काय करतात, प्लॅनिंग भरपूर करतात, रिव्ह्यूज करत नाही. सो MIS इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट रिपोर्टिंग, वेअर यू रिव्ह्यू युअर सेल्स, परचेस, तुमचं येणं, तुमचं देणं, द स्टॉक. धंद्यामध्ये 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, स्टॉक, डेटर आणि क्रेडिटर. ह्या 3 गोष्टी तुमची ग्रीप असेल, तुम्ही प्रॉपरली रिव्ह्यू करू शकला, तुमचा MIS प्रॉपरली स्ट्रॉंग असेल, तुम्ही कधीच लॉस नाही करणार. ओके. प्लस सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन आणि प्रोसेस ऑटोमेशन. ते तुम्हाला सांगितलं. जसं तुमचा बिझनेस वाढतो तसं ते तुमचं सॉफ्टवेअरमध्ये करायचं आहे की सिस्टम वगैरे की एक्सेल वगैरे, तर त्याचा छोटा बिझनेस आहे. तुमचा महिन्याचा टर्नओव्हर 50,000 60,000 1 लाख आहे किंवा 10,000 15,000, तर तुम्ही बुकवर करा, कुठे एक्सेलमध्ये करा. पण तुमचा बिझनेस करोड आहे, 5 करोड आहे, 10 करोड आहे, ऑफकोर्स ते लिहिणं एक्सेल तुम्हाला लिहायचं त्याचा वेळ आहे ना. मग तिकडे सॉफ्टवेअर, आणि सॉफ्टवेअर कसं असतं की अगेन इट्स अ पार्ट ऑफ सिस्टम. प्रॉपर वेनी तुम्ही जर सॉफ्टवेअर केलं तर तुम्हाला त्या गोष्टी रिपीट करायला लागत नाही ना. आणि सॉफ्टवेअरमध्ये आजकाल भरपूर लोक आहेत, ते प्रोग्रामिंग करून वगैरे तुम्हाला ते डिझायर्ड रिझल्ट आहे ते तुम्हाला मिळतात ना. सो त्याच्यामुळे जसं जसं तुमचा बिझनेस वाढतो तसं राईट सॉफ्टवेअर घेणं गरजेचं आहे. सो टॅली आहे, झोहो आहे, SAP आहे, भरपूर सॉफ्टवेअर. पण तुमचा बिझनेस कशामध्ये, तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात, तुम्ही ट्रेडर आहात, तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्याप्रमाणे त्या लोकांनी सॉफ्टवेअर अंडरस्टँड करणं घेणं गरजेचं आहे. तुमचा बिझनेस भरपूर वाढलाय ते SAP घेतलं पाहिजे. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे ते SAP, टॅलीचे काही लिमिटेशन आहे, झोहोचे काही लिमिटेशन आहे. सो बिझनेसची गरज बघून आणि आपलं बिझनेसची MISची गरज समजून तो सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट केला पाहिजे किंवा सॉफ्टवेअर घेतला पाहिजे. पण ऑफकोर्स सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन आणि सिस्टम हे गरजेचं आहे. बरोबर. पहिले वेगवेगळे टॅक्सेस होते, त्याच्यानंतर GST आले. ते GSTमुळे किती फायदा झाला असं तुम्हाला वाटतं बिझनेसेससाठी? तुम्हाला ना मी इथं ना एक फक्त तुमच्या प्रश्नाला निगेटिव्ह उत्तर देईन याचं. पहिलं वॅट आणि सगळं होतं. सो समजून घ्या, GST हे आहे ना, हा बेनिफिट नाही आहे का मला, टॅक्स आहे. तुम्ही रस्त्याने चालला, सिग्नल लागला आहे, सिग्नल तोडला तर तुम्हाला काय लागेल? फाईन बसेल. बरोबर. आता ते फाईन भरलं तुमचा फायदा होणार की नाही होणार? नाही, काहीच नाही होणार. पण जर तुम्ही फाईन नाही भरला किंवा तो टोल नाही फॉलो केला जो सिग्नल, तर काय होणार आहे? पेनल्टी लागणार आहे. बरोबर. आणि समजून घ्या की टॅक्स आहे ना, आपल्या इंडियामध्ये टॅक्स 2 प्रकारचे आहेत मेनली, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि इनडायरेक्ट म्हणजे GST. गव्हर्नमेंट पण हे सगळं रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर गव्हर्नमेंटला पैसे पाहिजेत ना, तर ते गव्हर्नमेंट आपल्याकडनं पैसे घेते. बरोबर.
मग ते वेगवेगळे प्रकार घेते. ते 2 प्रकार आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. सो जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, तो एक भाग आहे. सो तुम्ही जीएसटी जेव्हा बिझनेस चालू करता तेव्हा, आता महाराष्ट्रामध्ये बिझनेस करत असाल आणि तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल, तुम्हाला 20 लाखामध्ये जीएसटी घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही गुड्समध्ये असाल, तुम्ही ट्रेडिंग करताय, मॅनेजमेंट करताय आणि गुड्समध्ये डील करताय, सप्लाय गुड्स, तर 40 लाख लिमिट आहे. 40 लाखमध्ये जीएसटी गरज नाही. पण तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये रिक्वायरमेंट आहे बिझनेसची, तर तुम्हाला 20 लाख 40 लाखची गरज आहे. तुम्हाला व्हॉलंटरी जीएसटी घ्यायला लागतो. तो जीएसटी का घ्यायचा असतो की तो रूल आहे. जसं आपल्याला गव्हर्नमेंट, आपण पुढे काम केल्यावर सॅलरी मिळते आणि आपलं घर चालतं, तसं गव्हर्नमेंटचं पण काही सगळं चालवायचं ना, देश चालवायचा आहे. सो हा बेसिकली गव्हर्नमेंटचा देश चालवण्यासाठी जो रेव्हेन्यू किंवा जो आहे तो टॅक्सच्या स्वरूपात आपण गव्हर्नमेंटला येतो. त्याच्यामुळे तो फायदा असं नाहीये. पण जर तुम्ही जीएसटी नाही केलं, म्हणजे तुम्ही 20 लाख टर्नओव्हर क्रॉस केला, 40 लाख टर्नओव्हर क्रॉस केला आणि जीएसटी नाही भरला, तर गव्हर्नमेंट तुमच्या घरी येऊ शकते, का नाही भरलास. बरोबर. तो फायदाच नाही. इट्स अ पार्ट ऑफ नॅशनल ड्युटी. ओके. आपण सिटीजन आहोत ना इंडियाचे, आपली एक जिम्मेदारी आहे. देश चालला पाहिजे, देशाला पुढे घेऊन गेलं पाहिजे. सो टॅक्स भरणं किंवा टॅक्स टाइमवर देणं ही एक, तो त्यातलाच जीएसटी हा एक भाग आहे इनडायरेक्ट टॅक्सेशन. ओके. पण आता जे टॅक्स भरण्याचं आहे त्याचं पर्सेंटेज पण खूप कमी आहे. म्हणजे सगळेच लोक टॅक्स भरतात असं नाही. तर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येकाने टॅक्स फाईल केलीच पाहिजे की ठराविक इन्कम असेल त्यानेच केले पाहिजे, कसंही? आता गव्हर्नमेंटने ना काही स्लॅब रेट दिले आहेत. मला सांगा, 2 टॅक्स आहेत आपले, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. एक इन्कम टॅक्स आणि दुसरा जीएसटी. सो तुम्ही जीएसटी इनडायरेक्टली भरताय. म्हणजे तुम्ही काही प्रॉडक्ट घ्या, तुम्ही वस्तू घ्या, तर तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला ते जीएसटी लागतोय. तिकडे प्रश्न नाहीये की तुम्ही, आता इथे प्रश्न आहे इन्कम टॅक्सचा. बरोबर. इन्कम टॅक्सचा कसं आहे ना, की जर तुम्ही इन्कम कमवलं आणि सॅलरीड आहे, तर तुम्हाला तो पण पैसे चाललेच आहेत. तुमची कंपनी तुमचे पैसे कापते, तिथे सिस्टम आहे. आता बिझनेसमध्ये पण लोक बऱ्यापैकी जीएसटी बोलतो मी, इन्कम टॅक्स बऱ्यापैकी लोक भरतात आहे. आता जो प्रमाण पहिलं होतं की लोक टॅक्स भरायचे नाही किंवा काय, आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नाही केलं तर तुमचं लोन होत नाही, तुमचं विजाला डॉक्युमेंट अडकतात. सो गव्हर्नमेंटने पण तिकडे स्ट्रॉंग केलं, तर बऱ्यापैकी लोक आता रिटर्न भरायला लागले आहेत. काय गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत किंवा लोन घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला अजून काय, तर टॅक्स फाईल लागते. ओके. सो प्रमाण हे टॅक्स फायलिंगचं वाढलंय. टॅक्स लोक बघा, भरपूर लोक टॅक्स भरतात, असं नाही की नाही भरत, पण आता तो प्रमाण हळूहळू गव्हर्नमेंटच्या स्कीमनी वाढत चालला. जो पहिला होता 5-10 वर्षापूर्वी आणि आता तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी लोक टॅक्स स्लॅबमध्ये येतात, व्हॉलंटरी रिटर्न भरतात आणि गव्हर्नमेंट पण बऱ्यापैकी स्कीम आणतं. कोणाचं राहिलं असेल तर एमएनसी स्कीम, हे स्कीम, ते करून भरपूर लोक कव्हर झाले आहेत टॅक्समध्ये. ओके. ओके. आता आपण म्हणजे बघतो बिझनेसेसमध्ये मराठी माणसं थोडी कमी आहेत, तर काय तुम्हाला कारण वाटतं? बिझनेस करण्यासाठी 2 गोष्टी काय इम्पॉर्टंट लागतात. एक म्हणजे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आणि तुमच्याकडे हे पाहिजे, भांडवल पाहिजे. बरोबर आहे. सो तुम्ही ना, आपली हिस्ट्री आहे, मी पण बिंग महाराष्ट्र, आपली हिस्ट्री काय सांगते, आपले जे मागच्या 2-3 पिढ्या होत्या त्या एकतर कधी रिस्क घेत नव्हत्या. आपले आई वडील रिस्क कधी घेत नव्हते. आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे माझी पिढी किंवा माझ्या पुढच्या पिढी, ही डेफिनेटली बिझनेसमध्ये येत चालली आहे. आपल्या मागचे आई वडील काय होते, अरे नको बाळा, असं घेऊ नकोस, ते प्रॉब्लेम होईल. आणि असं म्हणता नाही, त्यांना ते काय, मी असं म्हणेन की थोडं इमोशनल म्हणेन की शापच आहे मराठी माणसाला, असं काय की काय, असं नाही. पण ती लोक घाबरायची, पण आजची पिढी पुढे होत चालली. पण अजून एक दुसरी गोष्ट आहे की मराठी माणसं बिझनेस करतात आहे, पुढे जातात आहे, पण काही गोष्ट एकत्र येण्याची जी भावना आहे, जसं आज मी म्हणेन की गुजराती मारवाडी जी कम्युनिटी आहे ती एकत्र येऊन पुढे जाण्याची जी भावना आहे त्यांची, किंवा आज कसं आहे ना की ती कुठेतरी अजून आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये तेवढीशी नाही आली आहेत. भरपूर लोक जे आलेत ते लोक पुढे गेलेत, पण म्हणजे मी 100मध्ये 10% आले आहेत. आणि गुजराती मारवाडी कम्युनिटी आहे किंवा बाकी कम्युनिटी जी तुम्ही बघाल ना, ते कोणताही माणूस ना एकटा सक्सेसफुल नाही होत. जेव्हा एकत्र कम्युनिटी येते किंवा एकत्र ग्रुप बनतो तेव्हा ते सक्सेसफुल होतात. सो आपल्या कम्युनिटीमध्ये बिंग महाराष्ट्र कुठेतरी ती एकत्र येण्याची भावना आहे ना, ती थोडीशी मी देवाला प्रे करेन की ती लवकर आली पाहिजे. म्हणजे माझं स्वप्न आहे, मी मरेपर्यंत मला असं आहे की जसं आता अंबानी आहे, अदानी आहे, तसं कोणतरी एक मराठी माणूस त्या टॉप 3 मध्ये, टॉप 5 मध्ये गेला तर मी, म्हणजे एक ते माझं स्वप्न आहे की जावं असं करून. म्हणजे आणि एकच, आता तुम्ही जसं कोकण बघा, आपल्या कोकणामध्ये सहकार क्षेत्र
किती डेव्हलप आहे किंवा आपल्या जसं घाटावर साखर कारखाने आहेत किंवा हे आहे ते, कोकणामध्ये तेवढे नाही किती किती आहेत किंवा नाही माहीत नाही असं म्हणता नाही. पण ते का कुठेतरी आपण एकत्र आलो पाहिजे, एकमेकांना आपण जवळ घेतलं पाहिजे आणि एकमेकांच्या पॉझिटिव्ह गुण काय आहेत, म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह, ओके जसं तुम्ही आता ह्याच्यामध्ये आहेत, पॉडकास्टमध्ये आहेत, तर मी फायनान्समध्ये, एकत्र येऊन काय करता येईल का, जसं आपण कुठेही भेटतो आपण क्रिकेटच्या मैदानावर किंवा कुठे, आपण कधीच बिझनेसच्या गप्पा मारत नाही, आपण नेहमीच वेगळ्या गप्पा असतात. सो ते आपल्यामध्ये बिझनेसच्या गप्पा मारता आल्या पाहिजे. आपण बिझनेस टॉपिकवर आपल्या एकमेकांच्या वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट एकत्र डिस्कस केले पाहिजे आणि काय कोलॅबरेशन करून करता येईल का, कसं पुढे जाता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण डिस्कशन केलं तर नक्कीच येणारी पुढची आपली जी, आणि आता सध्या मला बरं वाटतं की भरपूर मराठी लोक बिझनेसमध्ये उतरतात आहे, पण त्यांनी एकत्र येऊन अजून लवकर, म्हणजे एक जण काम करतोय आणि 4 जण काम करताय, तर 4 जणांनी काम केलेलं नक्कीच इफेक्टिव्ह होईल ना. आणि आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे बिंग मराठी माणसं, वी आर व्हेरी ऑनेस्ट, वी आर व्हेरी डेडिकेटेड आणि वी आर व्हेरी आपलं काय म्हणतो आपण, ते आपला इतिहास असा आहे की आपण मेहनतीला मागे पुढे करत नाही, फक्त एकत्र आलो तर डेफिनेटली वी आर अ लीडर इन बिझनेस. कम्युनिटी म्हणून बिल्ड होणं गरजेचं आहे. कम्युनिटी ज्यांना CA बनायचे किंवा बिझनेस चालू करायचे त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सवर? 2 प्रश्न आहेत, CA आणि बिझनेस. सो मी म्हणेन की ज्यांना CA बनायचं आहे त्यांनी ना तुमचं प्लॅनिंग आतापासूनच केलं पाहिजे. 11वी 12वी नंतर तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे की, आणि CA बनण्यासाठी तुमचं पहिलं विजन काय आहे. बरोबर. जसं मी विजन होतं मला की मला बिझनेसमध्ये यायचं आहे म्हणून मला CA करायचं आहे. जस्ट आई वडील बोलतात आहे की मला जॉब करायचा आहे, तसं अनुषंगाने करण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही 10वी नंतर तयारी केली पाहिजे की मला माझं विजन काय आहे पुढे जाऊन, आणि ही CAची डिग्री मला कशी हेल्प करेल, याचा अभ्यासक्रम एवढा आहे, मला जमेल का, म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. सो तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं बिझनेसमध्ये आपण ब्लूप्रिंट बनवतो तसं लाईफचं पण ब्लूप्रिंट बनवलं पाहिजे की यार मला हे करायचं आहे, मला इकडे करायचं आणि मला ओके मला आता ही CAची डिग्री हेल्प करेल. त्या अनुषंगाने जर तुम्ही फ्युचरचा विचार करून आता जर केलं तर मग तुम्ही जो कोर्स करताय त्याला डेडिकेशन, म्हणजे तुम्ही CA असं नाही आहे की एंट्री करणं इझी आहे, एक्झिट डिफिकल्ट आहे, पण तुम्ही विजन घेऊन गेलात की माझं पुढचं विजन काय आहे, तर तुम्ही जेव्हा कधी जरी फेल झालात किंवा तुम्हाला अटेम्प्ट लागले ते दुःख नाही होणार, बिकॉज तुम्हाला दूरचा रस्ता पल्ला गाडायचा आहे ना, तर तुम्हाला छोट्या मोठ्या काय म्हणतात पराभवाने तुम्ही खचून जाणार नाही. सो मी म्हणेन की ज्यांना पुढे जायचं आहे त्याचं विजन पहिलं बनवून तुम्ही आत्तापासून त्या CAच्या ह्याला ट्राय करा की बाबा 12वीच्या नंतर मला हे करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही आवड घ्या. दुसरा प्रश्न आहे बिझनेस. मी म्हणेन प्रत्येक माणसाने ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे बिझनेस करायची त्यांनी बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे, कारण की ज्या कंट्रीचा बिझनेस पर्सेंटेज जास्त आहे ती कंट्री डेव्हलप. सो आपण बिझनेस करून स्वतःचा भला करत नाही, आपण इकॉनॉमीला पण डेव्हलप करतोय. आता कसं इकॉनॉमी डेव्हलप करतो, तुम्ही बिझनेस केल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 माणसाला जॉब देणार, स्टार्टिंगला 4-5 माणसाला, नंतर 10 माणसाला, नंतर 15 माणसाला, कदाचित एक वेळ की तुम्ही 100-200 लाख माणसांना. सो ह्याच्यापेक्षा मोठं अजून काहीच नाहीये ना. बरोबर. स्वतः करणार लोकांना, तो मी इनडायरेक्टली काय करताय, लोकांचं घर चालवताय आणि इकॉनॉमीला डेव्हलप व्हायला हेल्प करताय. सो मी म्हणेन की ज्याचं कॅलिबर आहे त्याने बिझनेसमध्ये आलं पाहिजे, बिझनेस केलं पाहिजे आणि इकॉनॉमी डेव्हलप केलं पाहिजे. आणि अगेन तोच ज्या माणसामध्ये कॅपॅसिटी आहे ना ते दिसतं या बंद बिझनेस. सो त्यांनी एकत्र येऊन प्लॅनिंग करून प्रॉपर अंडरस्टँड करून प्रॉपर टीम बनवून, काही सध्याचं असं वेळ आहे ना की एकत्र काय होणार नाही. तुम्ही आता कोणतेही स्टार्टअप घ्या, झोमॅटो घ्या, स्विगी घ्या किंवा फ्लिपकार्ट घ्या, हे सगळे मित्र एकत्र येऊन, 2 मित्र एकत्र येऊन, 3 मित्र एकत्र येऊन, टीम एकत्र येऊन त्या लोकांनी केलेले आहेत एकमेकांचा एक्सपिरियन्स. सो तुम्हाला ही गरज आहे बिझनेसमध्ये एकत्र येण्याची, एकमेकांचं कॅलिबर जाणून घ्यायची आणि फ्युचर प्लॅनिंग प्रॉपर करून एक सक्सेसफुल एंटरप्रिनर बनण्याची. बरोबर. सो बिझनेस करताना 2 गोष्टी विचार करा. प्रॉफिटचा विचार करू नका की एकतर मला मोठं व्हायचं आहे, दुसरं मला इकॉनॉमीला हेल्प करायचं आहे. ह्या 2 गोष्टी करायला तर तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे. जर तुम्ही बोला की नाही मला ना ते काय होतं, मला कॉर्पोरेटमध्ये तुम्ही कामाला ते तिकडे पंचिंग करायला लागतं, मी गेल्यानंतर मला ते माझा पगारच कापतात 3 दिवस झाल्यानंतर, मग मला ना संडे सुट्टीच नाही, मला सॅटर्डे सुट्टीच नाही, मी बिझनेसमध्ये आल्यानंतर ना मला असा आराम मिळेल, मी कधी पण, हे विचार करून तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार नाही. जर तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी मोठं अचिव्हमेंट करायचं माइलस्टोन किंवा तुम्हाला इकॉनॉमीला, देशाला हेल्प करायची आहे तर तुम्ही बिझनेसमध्ये या. बरोबर. जस्ट बिकॉज मला वाटतंय तिकडे आता फ्लेक्झिबिलिटी आहे, ते तुम्ही कराल बिझनेस, पण तो सक्सेसफुल किंवा मोठा बिझनेस होणार नाही आहे. सो ज्यांना बिझनेसमध्ये आता यायचं आहे त्यांनी जस्ट वेट किल करण्यासाठी किंवा सॅलरीमध्ये
फ्लेक्झिबिलिटी नाही त्याच्यासाठी नको येऊ. काहीतरी मोठं करायचं आहे, ग्रो करायचं आहे, मला माझा ब्रँड बनवायचा आहे, मला देशाला हेल्प करायची, मला इकॉनॉमीला हेल्प करायचं आहे, आणि बिझनेसमध्ये आलंच पाहिजे. मी म्हणेन काहीतरी मोठं विजन ठेवून विजन मिशन असलं पाहिजे. आणि तो माझा जो विजन मिशन आहे, माझा बिझनेस विजन देशाला कसा हेल्प होईल. आज तुम्ही बघा ना, हे स्टार्टअप कंपन्या आहेत या काय केलं ते कुठेतरी देशाला हेल्प होते ना. झोमॅटो तुम्ही म्हणा किंवा स्विगी म्हणा, एका वेळी तुम्ही असं आता जसं झेप्टो आहे, तुम्ही जाता तुम्ही काय करता, घरी बसल्या बसल्या मागवता कोणतेही सामान. त्याने माणसाला किती लाईफ इझी करून दिली. आणि झेप्टोमध्ये किती लोकांना गिग वर्कर म्हणजे जे रस्त्यावर जे कामं करतात त्यांना गिग वर्कर म्हणतो आपण. म्हणजे रस्त्यावर म्हणण्यापेक्षा जे झोमॅटो आणि स्विगीमध्ये जे कामं करतात ना त्यांना किती लोकांना जॉब दिला. बरोबर. म्हणजे कुठेतरी इनडायरेक्टली हेल्प होते ना. आज अनऑर्गनाइज सेक्टर आहे ते. म्हणजे ओलानी आणि उबरनी त्यावेळी चालू केलेलं. आज हे सेक्टर बनवण्यात किती लोकांना जॉब मिळाला ना. असं तुम्ही बिझनेस जेव्हा येता ना, त्या बिझनेसमध्ये तुमचं विजन मोठं पाहिजे की यार मला 100 लोकांना काम द्यायचं आहे, मला 200 लोकांना काम द्यायचं. लॉस प्रॉफिट हे होत राहणार. कोणत्या वर्षी प्रॉफिट, कोणत्या वर्षी लॉस. आणि तुम्ही मेहनत केली. आज तुम्ही समजा बिझनेस चालू केला तर तुम्ही 100 करोड टर्नओव्हर केला. ऑफकोर्स तुम्ही करोड रुपये कमवणार आहे, त्या काय मोठी गोष्ट नाहीच आहे. पण तुम्ही बघा की 100 करोड तुम्ही टर्नओव्हर केल्यानंतर किती टॅक्स भरला, किती लोकांना जॉब दिला, किती लोकांना वेंडरचं घर चाललं, सर्क्युलर झालं ना इकॉनॉमी. बरोबर. तुम्ही आता एवढी वर्ष CA म्हणून काम करते, तर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असे काही आलेले अविस्मरणीय क्षण म्हणजे एखाद्या क्लायंटसोबतचे असतील, एखादी केस स्टडी वगैरे की म्हणजे इन व्हॉट सेन्स? म्हणजे ना काहीतरी कामाचं की वेगळं सीए म्हणून एक्सपिरियन्स असं. हां, सीए म्हणून एक्सपिरियन्स. कसं आहे ना, मी जेव्हा CA चालू केलं तेव्हा मला ना एक क्लायंट होते, दिलीप पांचा म्हणून असं एक क्लायंट होते. तर त्यांचं मी आर्टिकल असल्यापासून पैशाची गरज होती म्हणून मी त्यांचं पार्ट टाइम काम करायचो. त्यांच्या कंपनी जायचो, त्यांचं अकाउंटिंग करायचो टॅलीमध्ये वगैरे, पैसे मिळायचे एक्स्ट्रा. त्यांचं लोन करायचं होतं. तर मी CA झालो. त्यांचं ते मला म्हणाले, त्यांनी मला काम दिलं, मोठं काम होतं माझ्यासाठी ते लोन करणं असं वगैरे. तर लोन करताना ना मला त्यांचं लोन करून दिलं. अगं मला असं माहीत नव्हतं की अरे लोनचे 2% घेतात लोक, 3% घेतात, ह्याची वेगळी फी होती. मी असं एक आपल्या मराठी लोक आपण एकदम हे असतो, ओके करायचं ना काम करू असं. आणि ते त्यांचंच काम मी केलं, लोन वगैरे केलं वगैरे झालं. आणि जस्ट CA झालेलं, जस्ट म्हणजे आठवलं. आणि त्यात काहीतरी करोड रुपयाचं लोन होतं आणि त्याचं घर घ्यायचं होतं. मी माझं डोकं लावून प्रॉपर असं लोन झालं त्यांचं लोन वगैरे. तर ते मला गोव्याला घेऊन गेले. सो मी गोव्याला फर्स्ट टाइम गेलो आणि ते मग प्लेननी घेऊन गेले. अरे वा. सो मला ते म्हणाले चल आपल्याला जायचं आहे आणि असं वगैरे. ते माझ्यासाठी असं वाटतं की तो एक वेगळा अनुभव होता की यार मी तो विचार नव्हता केला की आपलं काम करत गेलो कसं केलं. आणि त्यांना ते होतं की ते बिझनेसमॅन त्यांना माहिती आहे की अरे ह्यानी माझे पैसे नाही घेतले, ह्यानी मला फायदा करून दिला आहे, किंवा हे जर दुसऱ्याने केलं असतं तर मला पैसे द्यावे लागले असते. पण तो एक असं वेगळा अनुभव होता. आणि नंतर मी जेव्हा ते तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हा मी लोकांचे अकाउंट डिपार्टमेंट वगैरे सगळे सेट करून द्यायला लागलो आणि हे करायला लागलो. तेव्हा मला असं अनुभव आला की जेव्हा लोकांचं सिस्टम सेट व्हायचे, डेटा चांगला यायचा प्रॉपर, ते लोकांचा चेहरा आनंद वेगळा असायचा की आपल्याबद्दल रिस्पेक्ट वाढतो त्यांना. ते फक्त मग CA नसतो, तो माणूस म्हणून पण रिस्पेक्ट वाढतो की यांनी माझं काम करून दिलं. आणि CA मुळे काय झालं की ॲज अ पर्सन म्हणून लोकांकडनं भरपूर रिस्पेक्ट मिळाला, लोकांचं प्रेम मिळालं, लोकांचं आपल्याकडनं बघण्याचं दृष्टिकोन चेंज झाला. म्हणजे पहिले लोक बघायचे आणि आता बघायचे, आणि त्यात तुम्ही त्यांचं काम करून दिलं तर तुम्ही ते आयुष्यावर तुम्हाला विसरत नाही. सो हे मला असं वाटतं की डॉक्टर, इंजिनियर किंवा CA, वकील ह्या लोकांना देवाने दिलेली की देणगी आहे की तुम्ही अभ्यास करा इनिशियल लेवलवर, हे सगळं डिग्र्या घ्या, काम करा, तुमचं लोकांबरोबर कनेक्टिव्हिटी आपोआप होत जाते. आणि तुम्ही समाजाचा एक चांगला घटक बनून जाता की लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात. सो तो वेगळा आनंद आहे. तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? अजून 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघता? जसं मी आता कॉर्पोरेटमधनं रिसेंटली मुंबईमध्ये स्वतःचं ऑफिस घेतलं आहे आता. सो हे माझं स्वप्न होतं. मी ऑफिस 2018 एंडला माझं स्वतःचं प्रॅक्टिस चालू केलं, जॉब आणि सगळं केल्यानंतर. सो 18 ते माझं असं प्लॅनिंग होतं की मी ऑफिस 2-3 वर्षात घेणार आहे. पण बिकॉज ऑफ कोविड आणि हे सगळं थोडं लेट झालं. सो मी 2024ला ऑफिस घेतलं इन शॉर्ट. सो आता माझं प्लॅनिंग आहे की मला मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणायचं आहे. ओके. मॅनेजमेंट कन्सल्टंट ॲज इन बिझनेस ग्रोथ कन्सल्टंट म्हणायचं. मला फक्त CA नाही राहायचं आहे की CA म्हणजे फक्त GST, इन्कम टॅक्स आणि ह्यामध्ये न अडकता मी बिझनेसला
कसं हेल्प करू शकतो, बिझनेस वाढण्यासाठी मी काय काय करू शकतो. मग त्यात एव्हरीथिंग म्हणजे स्ट्रॅटेजी डिसिजन मेकिंगमध्ये आलं, लोन्स हे आलं की एक मॅनेजमेंट कन्सल्टंट असतो प्रत्येक कंपनीमध्ये. एक प्रत्येकाला कन्सल्टंट लागतो. जो कन्सल्टंट असा व्यक्ती असतो तो त्याचा सपोर्ट असतो, टेकू असतो. तो टेकूचा व्हॅल्यू नसते पण तो गरजेचा असतो. बरोबर आहे. तो टेकू असं करता म्हणतात की तो सगळं करत नाही, पण तो टेकूमुळे काही गोष्टीमध्ये तो टेकू काढला तुम्ही. असं मला मॅनेजमेंट कन्सल्ट म्हणतात. मॅनेजमेंट कन्सल्ट प्रत्येक बिझनेसला पुढे पण येऊ शकतो आणि त्यांनी जर चांगलं काम केलं तर खाली पोहोचू शकतो. मला ग्रोथ ओरिएंटेड मॅनेजमेंट कन्सल्ट आहे. सो CA त्याचा एक भाग आहे, कंप्लायन्सेस प्रॅक्टिस वगैरे. सो जसं MSME सेक्टर आहे, मी MSME सेक्टरवर फोकस करतोय. सो MSME सेक्टरमधले फ्रॉम 1 लाखचा टर्नओव्हर आहे ते 10 करोड टर्नओव्हर आहे, ते 100 करोड कसे करतील, ते 500 करोड कसे करतील, अशा कंपन्यांना च्या बरोबर काम करून ते लोक कसे पुढे जाते. बिकॉज माझा एक्सपिरियन्स आहे, माझा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स. आतापर्यंत मी 70-80 कंपनी सिस्टम प्रोसेस सेट करून दिला आहे, SOP सेट करून दिला आहे. आणि जो माझा एक्सपिरियन्स आहे CA प्लस मॅनेजमेंट कन्सल्टंट, तो इम्प्लिमेंट करून सक्सेस स्टोरी कशा घडवता येतील पुढच्या 5 वर्षात. म्हणजे मी पुढच्या 5 वर्षात जरी 100 सक्सेस स्टोऱ्या घडू शकलो की माझ्या इन्व्हॉल्वमेंटमुळे त्या कंपनी ग्रो झाल्या, तर मला आवडेल असं. आणि ऑफकोर्स ते ग्रो झाल्यानंतर मी आपोआप ग्रो ना. म्हणजे माझा एक सिम्पल फंडा मी विचार करतो की जर मला 100 करोड करायचे आहेत तर मला 100 क्लायंट असे डेव्हलप केले पाहिजेत किंवा असे केले पाहिजे जे 100 करोड करतात आहे. म्हणजे मी त्यांच्याकडनं 1-1 करोड जरी फी घेतली तरी माझे 100 करोड होतात ना. सिम्पल फंड आहे. म्हणजे मला काय करायचं, 100 क्लायंटवर मेहनत करायचे, त्यांचा बिझनेस 100 करोड झाला, त्यांच्यावर मी त्यांना बोललो मला की मला वर्षाला 1 करोड द्या, आणि माझ्यामध्ये त्यांचा 1 करोड 100 करोड झाले तर मला 1 करोड आरामात देतील लोक. का नाही देणार, एवढी माझी मेहनत असणार. सो माझा 100 करोड आपोआप होतो. सो ते कसं करता येईल किंवा तेवढ्या लेवलचं विजन आपण कसं ठेवता येईल, हे सगळं करायचं आहे. बघू, प्रयत्न चालू आहेत. नाही, नक्की यश मिळेल. धन्यवाद दादा, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही माझ्याकडनं आणि माझ्या फर्मकडनं भरपूर शुभेच्छा. थँक्यू सो मच.